मेजर राठोड आपल्याला विनंती आहे, आपण कृपया छत्रपतींच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी करावं. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. या ठिकाणी प्रतिमेचं पूजन सर्व मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न झालेलं आहे. घोषणा पुढेशा मोठ्याने द्यायच्या. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. आई राजा, आई राजा. बाहेर पाऊस आलेला आहे, परंतु शेजारी आपला एक हॉल आहे, त्या ठिकाणी आपली बसण्याची व्यवस्था त्या ठिकाणी केलेली आहे. बाहेर उभा असलेल्या तमाम कार्यकर्त्यांना विनंती आहे, कृपया आपण आतमध्ये हॉलमध्ये येऊन बसायचंय. प्रत्यक्ष मेळाव्याला आपण या ठिकाणी सुरुवात करतोय. पलीकडच्या हॉलमध्ये आपली सगळी बसण्याची व्यवस्था या ठिकाणी आपण केलेली आहे. कहो दिलशे, कहो दिलशे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. आजच्या या मेळाव्याची प्रत्यक्ष आपण सुरुवात केली आहे. येणाऱ्या 2024च्या विधानसभेच्या निवडणुकी संदर्भात भारतामध्ये जी लोकशाही आहे त्या लोकशाहीला अनुसरून विचार विनिमय करण्यासाठी या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचं साहेबांनी आयोजन केलेलं आहे. सगळी दिशा ही आदरणीय सोपल साहेब या ठिकाणी आपल्याला देणार आहे. पण साहेब, नवरात्र चालू आहे. आई तुळजा भवानीची शपथ घेऊन सांगतो, तुम्ही कुठूनही कसंही उभा राहा, त्याला चार मुंड्या चित करून या ठिकाणी त्याच्यासाठी खऱ्या अर्थानं आपण याची विचार विनिमय सभा या ठिकाणी आयोजित केलेली आहे. ग्रामीण भागामध्ये आम्ही बघतोय, ग्रामीण भागातली परिस्थिती शहरापेक्षा निश्चितपणाने वेगळी आहे. खेड्यापाड्यातला तरुण अगदी 18 वर्षापासून ते 80 वर्षाच्या म्हाताऱ्यापर्यंत सगळीच लोक म्हणतायत की बात झाला आता, कहो दिलशे सोपल फिरशे. ही गोष्ट पुन्हा एकदा ठरवायची असेल, तुमच्या माझ्यातला माणुसकीतला माणूस जर तुम्हाला मला जिवंत ठेवायचा असेल तर खऱ्या अर्थानं इथून पुढच्या काळामध्ये सोपल साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलं की आता काळाची गरज बनलेली आहे. वातावरण अतिशय विचित्र आहे, दडपशेचं साहेब वातावरण आहे. या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी दादागिरी केली जाते. पण मला सांगायचंय, आम्ही सुद्धा सोपल साहेबांच्या तालमीत तयार झालेले कार्यकर्ते, स्वतःची भूमिका इथून पुढच्या काळामध्ये तुमच्या माझ्यातल्या प्रत्येक कार्यकर्त्याला घेणं गरजेचं आहे. वातावरण चांगलं आपण सांगतोय. आज विरोधकांनी पराभव मान्य केलेला आहे, खाजगीत बोलतायत आमचं डिपॉझिट तरी वाचल का नाही म्हणून. याची कारण अनेक आहेत.
बहुसंख्य असणारा आमचा मराठा समाज आरक्षणासाठी ज्या ठिकाणी जरांगे पाटलांनी महाराष्ट्र हलवला, त्या जरांगे पाटलांच्या विरोधात जाऊन सगळ्या मराठ्यांच्या जखमेवरती मीठ चोळण्याचं पाचरित्या लोकप्रतिनिधी करत असतील तर इथं बसलेल्या प्रत्येक 18 पगड जातीच्या माणसाला आणि मराठ्यांच्या माणसाला मला विचारायचं आहे, हा कुठला न्याय आहे? आरक्षण आमच्या टप्प्यात आलंय, आरक्षण आमच्या दृष्टिक्षेपात आलंय. साहेब, आजची महाराष्ट्र बंद असताना फक्त फारशी बंद होऊ दिली नाही. कुणाचं पाप हे? तिथल्या सगळ्या प्रत्येक माणसाला स्वतःच्या मनाला विचारलं पाहिजे की किती दडपशाही आहे, किती दादागिरी आहे. मी काही जास्त बोलणार नाही. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काय चाललंय, तालुक्यामध्ये काय चाललंय, कुटीचे आकडे फक्त आम्हाला या ठिकाणी ते सांगतायत. कुठलं कुटी आणले हेच कळत नाही. इतका भ्रष्टाचार म्हणजे त्या भ्रष्टाचाराचं आता वर्णन शब्दामध्ये करता येणार नाही. अशा पद्धतीचं वातावरण या तालुक्यामध्ये आहे. सगळ्यांना मला तुम्हाला एक सांगायचं आहे, ज्या वेळेस सोपल साहेब सत्तेत आले, घरात तुमच्या घेतले नाही, तुमच्या माझ्यातला एखादा गोरगरीब कार्यकर्ता बघितला, त्याची जात बघितली नाही साहेब तुम्ही, त्याचा धर्म बघितला नाही, परंतु तुम्ही त्याला पद दिली. परंतु खुर्ची माझी माता, खुर्ची माझा पिता, बहीण बंधू चुलता, खुर्ची माझी, हेच जर विरोधकांचं धोरण असेल तर ते कुठंतरी थांबलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी सोपल साहेबांच्या पाठीशी उभं राहिलं ही आता काळाची गरज बनलेली आहे. जास्त काही बोलणार नाही. त्याच्यानंतर जास्त बोलणारी माणसं अजून आपल्याकडे आहेत. त्याच्यानंतर देवकर मेंबरला विनंती आहे की आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. सन्माननीय व्यासपीठ, आपल्या सर्वांचे लाडके नेते सोपल साहेब, आज पुन्हा एकदा 2019 नंतर 2024च्या विधानसभेच्या रणधुमाळीसाठी आपण तालुका शहरातून सोपल साहेबांवर प्रेम करणारी सर्व ज्येष्ठ मंडळी, तरुण कार्यकर्ते मंडळी, पत्रकार माता भगिनी, आज या विचार विनिमयाच्या बैठकीच्या निमित्तानं आपणा सर्वांना एक माझी विनंती व सूचना म्हणू नका, एक विनंती राहील कळकळीची. जे आपण 2019च्या निवडणुकीनंतर आज तागायत हा बार्शी शहर आणि हा तालुका जी भोगतोय, ज्या अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार या सगळ्या गोष्टीची जाणीव आपण पाठीमाग सोपल साहेबांच्या कालखंडात आपण कधी ही आपल्याला अनुभवायला मिळालं का? आणि त्यानंतर हे जे आपण 5 वर्ष सगळ्यांनी निमूटपणे सोसलंय, मग ह्याच्यातून या येऊ घातलेल्या निवडणुकीत हा जो आपण सर्वांनी एक भस्मासूर आपण निर्माण केलेला या तालुक्यानं, तो पुन्हा जर गाणायचा असेल तर आपल्या सर्व ज्येष्ठ आणि तरुण कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे, आपण आपल्याला एक कुणाचा किंतू परंतु एकमेकातले हेवे जावे हे बाजूला ठेवून जर आपण सगळ्यांनी एक दिलानं जर काम केलं तर येणारी निवडणूक ही सहज आहे. आणि सहज म्हणून घेत असताना सुद्धा आपल्याला मला आवर्जून या ठिकाणी सांगावं वाटतं की आपण प्रत्येक जणांनी जे काही सोपल साहेबांच्या आशीर्वादानं मोठे झाले आणि जे आज पुन्हा नंतर पुढच्या भविष्याच्या काळात उभं केलं आहे, अशा सर्व कार्यकर्त्यांना मला सांगायचंय, आपण आपल्यातले मतभेद बाजूला सारा, किंतु परंतु बाजूला ठेवा. पण येणाऱ्या काळात ही निवडणूक विधानसभेची, ही निवडणूक सोपल साहेबांना लढवायची काय सुद्धा गरज नाही. त्यांच्या परमेश्वरांना भगवंताने त्यांना बरोबरून दिलंय. परंतु आज जे बी काय करायचंय हे तुमच्या माझ्यासाठी आणि ह्या शहर तालुक्याच्या गोरगरीब 18 पगड जातीच्या जनतेसाठी हे येणं पुन्हा एकदा आपल्याला सगळ्यांना एक ताकदीनं पुढे आणायचं काम आपल्या सर्वांना करायचंय. आणि जाता जाता मी एवढं सांगेन, आपण हे करत असताना आपण सहज समजा असाल की काल आपली एक लोकसभेची निवडणूक पार पडली, पण लोकसभा ही लोकसभा असते आणि ही विधानसभेची निवडणूक आहे. आपल्याला शेवटच्या घटकापर्यंत, शेवटच्या कार्यकर्त्यापर्यंत आपल्या सर्व कार्यकर्त्यांनी ताकदीनं तन मन धनानं सगळ्यांनी एकमेकांच्या विचारात घेऊन, एकमेकांना सोबत घेऊन हे करायचंय. एवढीच आपल्याला या ठिकाणी मी एक विनंती करतोय. आणि त्यासोबत जाता जाता एवढं थोडं सांगतो, हे जे आपल्याला जे काही महाविकास आघाडी कुठलीही उमेदवारी असेल त्यासाठी आपण सर्वांनी साहेबांच्या पाठीशी खंबीरपणाने उभं राहावं एवढं सांगतो आणि माझे 2 शब्द संपवतो.
धन्यवाद देवकर मेंबर. बाहेर उभा असलेल्या तमाम सहकार्यांना कार्यकर्त्यांना विनंती राहील, आपली स्टेजवरील या ठिकाणी रिकामी व्यवस्था आहे, बसण्यासाठी आपल्याला मोकळी जागा आहे. दारात उभा असलेल्याही कार्यकर्त्यांना विनंती आहे, आपण इथं स्टेजवर येऊन बसा किंवा शेजारी हॉल आहे तिथं त्या ठिकाणी आपण बसू शकता. यानंतर अभिजित देशमुख आपल्याला या ठिकाणी थोडक्यात मनोगत व्यक्त करतील. महाराष्ट्र राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे भावी कॅबिनेट मंत्री तुमामाचे लाडके नेते आदरणीय सोपल साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज या ठिकाणी संवाद मेळावा होतोय. आज एवढी छोटेखानी कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला होता. कुठल्याही गावामध्ये गाड्या न देता माणसांना बोलवता साहेब म्हणले निघता संवाद साधूया. सोयाबीनीचा दिवस चालवायचं, शेतकऱ्यांना सोयाबीनी काढायच्या, त्या पिकाचं या ठिकाणी भरणी करायची आहे. तरी सुद्धा ज्येष्ठ सहकारी सोपल साहेबांचे एवढे उपस्थित आहेत. आज आपला विजय झालाय हे जाहीरच आहे आणि विजय तर होणारच आहे. पण विजय किती मतानं 55,000 लीड आपण ज्याप्रमाणे लोकसभेला दिला त्याप्रमाणे त्यापेक्षा जास्त मतानं उद्याच्या विधानसभेला साहेबांना विधानसभेमध्ये पाठवित असताना जास्तीत जास्त प्रमाणामध्ये लीड द्यायचा आहे ही सगळ्यांनी काळजी घेणं काम आहे. त्याप्रमाणे ग्रामपंचायत लेवलला आपण काम करतो की ते आलाय का ते आलाय का, आता काय कसं पण येतंय नाही द्यायचं कुठेही. आता म्हणजे एक्झिट पोलच्या अंदाजानुसार तालुक्यामध्ये फिरत असताना प्रत्येकाला वाटतं की यंदा साहेब होता आमदार, जाऊ द्या आपण नाही गेलं तर काय होतं कसं पण येतं. तसं नाही करायचं. किती मतानं येतंय आपलं शीट ही सगळ्यांनी बघणं गरजेचं आहे. त्यासाठी सर्वांनी ताकदीनं काम करणं गरजेचं आहे. तालुक्यामध्ये काय परिस्थिती चालली आहे, तालुक्यामध्ये काय परिणाम या ठिकाणी मध्ये जनतेला भोगावं लागते, तर याचं काय सांगायची प्रत्येकाला गोष्ट नाही. प्रत्येकाला माहिती आहे तालुक्याचं काय चित्र चाललंय. तरुण वर्गामध्ये बेकारीचं प्रमाण वाढलेलं आहे, बेरोजगारीचं प्रमाण वाढलेलं आहे, महागाई असेल, आरक्षणाचे मुद्दे असतील, जाती जातीमध्ये भांडणं असतील, अशा अनेक अडचणीला तोड देऊन या ठिकाणी आज आपण जातो. आपला भारत देश विकसित होता, आपला भारत देश होता. डॉक्टर APJ अब्दुल कलामांचं स्वप्न होतं की 2020 साली आमचा भारत देश विकसित असेल. आता ठीक आहे, काही लोक अशी सत्तेवर आली त्यांच्यामुळे भारत देश हा 2024 साली सुद्धा विकसित नाही. म्हणजे अब्दुल कलामांचं स्वप्न कुठेतरी बंगल्याला या ठिकाणी दिसतंय. गावगाव 200 मुलं बेरोजगार आहेत. टीव्हीवर फक्त जाहिरातीचं काम चालू आहे. आता विधानसभेच्या टायमिंगला काल तर परवा आमचे आजोबा मला म्हणले की बाबा 2,500, 4,000, 5,000 कसे आले. आता कशाचे पैसे, दुष्काळ निधी आलाय का पीक विमा आलाय का लाडकी बहीण आले, कुठलाच ताळमेळ नाही. ते पैसे लाडक्या बहिणीची करू का ह्याची करू, म्हणजे कशाचाच ताळमेळ नाही. तुमच्या घरातले तुमच्या कष्टाचे पैसे हे लोक द्यायला लागले, त्यांच्या काय घरचे द्यायला लागले नाही. आणि याचा उहापोह करायची कोणाची गरज नाही. कारण शेतकऱ्याचा सर्वसामान्य कष्टकऱ्यांचा पैसा GSTच्या माध्यमातून शेतकऱ्याला परत मिळतोय ह्या आनंदात. आणि ह्याचा एकदाची बाबा जसा लोकसभेला वाजविला तसा या ठिकाणी आपल्याला वाजवायचा. मग महाविकास आघाडी असेल, आता तर काही चिन्ह 5-6 चिन्ह आपली झाली ती चिन्हाचा तर काही विषयच नाही. यंदा सध्या येणारं चिन्ह ही सुद्धा नवीनच आहे. उद्याची उद्याचं म्हणजे आपला काँग्रेसचा तर हात आहे, आपल्या पवार साहेबांची तुतारी आणि आपले उद्धव बाळासाहेब ठाकरे धुरंधर सम्राट यांची मशाल. हात तर जुना, 2 चिन्ह नवीनच आहे आणि ह्यांना तर नवीन चिन्हाची सवयच आहे. त्यामुळे काही विषय नाही. चिन्ह तरी नवीन असलं तरी यंदा 50,000 ते 60,000 मताची लीड या तालुक्यामध्ये गेल्याशिवाय आम्ही कार्यकर्ते, आमच्या आजोबा, आमची वडीलधारी माणसं आम्ही शांत बसणार नाही. एवढीच मी साहेबांना विनंती करतो. माझा एक छोटासा कार्यकर्त्याचं मनोगत या ठिकाणी आपण सगळ्यांनी ऐकून घेतलं. कहो दिल से एवढं बोलतो. धन्यवाद. समोर दरवाजात जे सहकारी उभा असतील
शेजारच्या हॉलमध्ये आपल्याला बसण्याची व्यवस्था त्या ठिकाणी केलेली आहे. कृपया आपण शेजारच्या हॉलमध्ये तिथेही साऊंड सिस्टम आणि खुर्च्या समोरचे डाव्या बाजूचे वरती या किंवा तुम्ही पुढे सारखा थोडं तरी जागा बसतील असेल थोडं पुढं जरी सरकलं थोडं पुढं सरकून घ्या. आणखीनही भरपूर कार्यकर्ते त्या ठिकाणी पावसात उभा आहे. आणि कार्यकर्त्यांना एक आमची नम्रपणाची सूचना आहे की आपण आपलं मनोगत या ठिकाणी थोडक्यात व्यक्त करावं. यानंतर किशोर राजवर यांना विनंती आहे की आपण आपलं मनोगत थोडक्यात व्यक्त करावं. आज या कार्यकर्ता संवाद मेळाव्यासाठी आपण ज्यांच्यासाठी या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहात, आमच्या नाव बंधूंनी किशोरने मला सांगितलं की थोडक्यात बोला, परंतु सोचलं एवढं की ते थोडक्यात कसं बोलावं हेच काही मांडता येणार नाही. सन्मान्य आपल्या सर्वांचे भाग्यविधाते, या बार्शी तालुक्याचे भाग्यविधाते सन्मान्य सोपत साहेब, खरं सांगतो, मनापासून सांगतो की माझी मानताना त्या मनाला खूप वेदना होता. कारण हा आपल्या समोर बसलेली मूर्ती, व्यक्तिमत्व हे कधीच माझी होण्यासारखं नाही. ते या समोर बसलेल्या लोकांच्या काही चुकांमुळे झालेलं माझी हे पद आहे. याचा प्रत्येकानं आत्मपरीक्षण केलं पाहिजे. मी कार्यकर्ता मिळवताना सोपल साहेबांसाठी माझं काय काम आहे याचं भान मला असलं पाहिजे. अगदी गाव लेवलच्या कार्यकर्त्यापासून साहेबांच्या बरोबर दररोज फिरणाऱ्या नेत्यापर्यंत सर्वांनाही लागू होतं. मला सांगा, 1985 सालापासून आजपर्यंत या ठिकाणी किती लोकांचे प्रपंच साहेबांनी उभे केले मोजा. आज या तालुक्यातल्या शिक्षण संस्था त्या कुणाच्याही असतील, साहेबांनी आमदार झाल्यानंतर त्यांचं स्वतःचं राजकीय कौशल्य वापरून, दबाव तंत्राचा वापर करून या तालुक्यामध्ये 70 ते 80 शाळा परिसरामध्ये माध्यमिक शाळा संस्था देण्याचं काम आदरणीय सोपत साहेबांनी केलं. आज मला तुम्हाला सगळ्याला प्रश्न विचारायचा आहे, त्यातले किती लोक साहेबांबरोबर आहेत याचा विचार करा तुम्ही. काय एवढं कृतज्ञ व्हावं, साहेबांनी एवढा मोठा उपकार केलाय. जर ती संस्था साहेबांच्या नावानं असती किंवा साहेबांनी स्वतःच्या संस्थेला त्या शाळा घेतल्या असत्या तर आज 5000 लोक साहेबांना वापरायला मिळाले असते. साहेबांनी कधी त्यावेळी स्वहिताचा विचार केला नाही. पद भोगली, आमदारकी भोगली, राज्यमंत्री झाले, कॅबिनेट मंत्री झाले, पण जमिनीवर पाय ठेवून राहणारा हा तळागाळातला आपल्यासाठी झटणारा आपला माणूस आहे. ही जाणीव प्रत्येकाने मनामध्ये ठेवा आणि त्याच पद्धतीनं काम करा. आता बरेच जण सगळे म्हणणार आहेत आपण महागाई दिलाय, पुढे पण येणार आहेत, भरपूर मतांनी येणार आहेत. हा गाफीलपणा आपण या निवडणुकीमध्ये करायचा आहे. लक्षात ठेवा, यावेळी जर आपल्याकडून चूक झाली तर दुसऱ्या पिढीला तोंड दाखवायच्या लायकीचे आपण कुणीही राहणार नाही. लक्षात ठेवा, तुम्हाला या तालुक्यामध्ये वर नाव सुद्धा करून दिली जाणार नाही. याच्यासाठी तुम्ही पेटू नका. कारण या तालुक्यामध्ये गेल्या 5 वर्षामध्ये मार्केट कमिटी गेल्यापासून, नगरपालिका गेल्यापासून जे काही चालू आहे ते तुम्ही आम्ही सर्वजण बघतोय. अहो, किरकोळ गोष्टीमध्ये लोकांना अडवलं जातं. म्हणजे काही वेळेला साहेबांना सांगायची सुद्धा आपल्याला लाज वाटते. काय सांगावं, साहेबांनी कुणासाठी किती तळागाळापर्यंत जाऊन काम करावं. म्हणून साहेब आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी आजपर्यंत अन्याय सहन केला आणि तो याही पुढं आपल्याला पद मिळणार असेल, आपण उत्तुंग यशापर्यंत जाणार असेल तर आम्ही कुठलाही त्रास भोगायला तयार आहे. आपल्याला तर फक्त आता 2 महिने त्रास, 1 महिना 1.5 महिना त्रास भोगायचा आहेत का तुम्ही सगळेजण तयार? या सगळ्या लोकांना एवढी मोठी पदं दिली मार्केट कमिटी. किती लोकांना लायसन दिली मार्केट कमिटीमध्ये?
औरंगाचे राजा करण्याचं काम साहेबांनी केलं. किती लोक जिल्हा दूध संघामध्ये लावली, किती लोक जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये लावली. अहो एक काय 2-3 वर्षामध्ये हे भाजपचं सरकार आलं, थोडंफार DDR त्यांचं ऐकायला लागला. अहो 70% लोकांनी उड्या मारल्या आपल्या बदल्या होतील म्हणून. ही काय निष्ठा आहे काय तुमची? अशी निष्ठा ठेवू नका. ज्यांना अशी वेगळी निष्ठा ठेवायची त्यांनी आजच या ठिकाणी नसलं तरी हरकत नाही. जे आहेत ते मावळे आहेत, गेले ते कावळे आहेत. आपण असा लोकांचा विचार करायचा नाही. हा अंधारात माझ्या संपर्कात आहे, तो अंधारात माझ्या संपर्कात आहे, हे हुल उठवली जाणार आहे. या हुल पात्याला कोणीही मध्ये पडायचं नाही. आणि आपल्या तुम्हा सर्वांचा स्वाभिमान आहे सोपल साहेब. बरं आता कशासाठी राजकारण करायचंय सोपल साहेबांना? कशासाठी करायचंय? सोपल साहेब मुख्यमंत्री होणार आहेत, सोपल साहेब पंतप्रधान होणार आहेत. जरी झाले कोणासाठी करायचंय त्यांना? स्वतःच्या प्रपंचासाठी काय करायचं नाही. जे काय करायचंय ते उर्वरित काम त्यांच्या कार्यकर्त्यावरती झालेला अन्याय हा दूर करण्यासाठी आणि या सोपल प्रेमी नागरिकांना सन्मानाने या तालुक्यामध्ये ताटमानेने चालण्यासाठी जे चाललंय ते राजकारण साहेबांचं चाललंय. आणि त्यामुळं बांधवांनो आपल्या सर्वांना कळकळीची विनंती आहे, अगदी मनापासून कळकळीने विनंती आहे की हे वेदाने आपल्यातले बाजूला ठेवा. ज्येष्ठ बालका मोठा सगळं काय बाजूला ठेवा. आपल्याकडं यंत्रणा कुणाकडे दिली म्हणून सुद्धा नाराज होणारी माणसं आहेत. सगळ्याला हात जोडून विनंती, साहेब ज्याच्याकडे देतील ते सर्वांनी मान्य करायचं आणि त्याच पद्धतीनं सर्वांनी काम करायचं. आणि जर तुम्ही असं काम कराल तर साहेब खात्रीने सांगतो की आपला विजय कितीही मोठा नेता येऊन कितीही मोठी सभा झाली तरी येथील एक स्वप्नाला आमदार आणि मंत्री केल्याशिवाय आपण स्वस्त बसायचं नाही एवढंच सांगतो. चिन्हाचं बोलणं इतका मी मोठा माणूस नाही. एकच सांगतो, साहेब जे ठरवतील तेच चिन्ह, तेच धोरण, तोच पक्ष एवढं आपण सर्वांनी लक्षात ठेवूया आणि आपापल्या आई बाबाच्या इमानदारीने सोबत साहेबांसाठी या विधानसभेला काम करूया. सगळ्यांनी शपथ धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सोबत साहेब. बोलणाऱ्या पदाधिकाऱ्यांना विनंती की थोडंसं माईकच्या लांबून बोला, आवाज येणार. यानंतर सन्माननीय प्रवीण गाडगे आपल्याला विनंती आहे की आपण आपलं मनोगत थोडक्यात व्यक्त करा. महाराष्ट्राचे कुलस्वामिनी आई तुळजाभवानी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज राज्यघटनेचे पुस्तकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून आलेल्या या ठिकाणी सर्व मान्यवरांचं सहर्ष स्वागत करतो. आणि येणाऱ्या 2024च्या विधानसभेसाठी मी एवढं या ठिकाणी माझं मत व्यक्त करतो. बुझ गई तो क्या हुआ, क्षमा फिर भी जल सकती है. बुझ गई तो क्या हुआ, क्षमा फिर भी जल सकती है. कश्ती तूफान से टकराकर गुजर सकती है. मायूस मत होना यारो, एक तकदीर फिर से बदल सकती है. जर या तालुक्यात पुन्हा एकदा आपल्याला सुधाम करायचं असेल, शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी आर्थिक पाठबळ द्यायचं असेल, व्यापाऱ्यांना बिनधास्तपणे निर्भीडपणे व्यापार करण्याचं पाठबळ द्यायचं असेल तर पुन्हा एकदा आपल्याला सोपल साहेबांचं नेतृत्व स्वीकारून शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही लढा द्यायचा आहे. आणि ह्याला हद्दपार केल्याशिवाय स्वस्थ बसायचं नाही. वैराट भागातील या ठिकाणी आवर्जून नेते उपस्थित आहेत. वैराट भागाच्या बद्दल सांगायचं म्हटलं तर एवढंच मी सांगतो माझ्या अनुभवातून, दोस्ती करोगे तो बहुत खास है हम, दोस्ती करोगे तो बहुत खास है हम, दुश्मनी करोगे तो तुम्हारे बाप है हम. एवढंच बोलून मी या ठिकाणी सांगतो. धन्यवाद. यानंतर सन्माननीय वाईदभाई शेठ यांना विनंती आहे की आपण आपलं मनोमत व्यक्त करावं. आणि संयोजनाची इच्छा आहे की आपण आपलं मनोमत व्यक्त करत असताना येणाऱ्या निवडणुकीसाठी साहेब आमदार होणाऱ्या ज्या आपल्या भावना आहेत, परंतु त्याच्यासाठी बूथ लेवल पासून जर आपल्या काही सूचना असतील तर त्या सूचनाही आपल्याला कृपया या ठिकाणी मांडाव्या. आजच्या या संवाद मेळाव्याचे अध्यक्ष, मंचावर बसलेले तुमच्या सर्वांचे लाडके नेते आदरणीय तालुक्यातून या ठिकाणी आलेले सर्व तरुण मित्र बांधव, खरं म्हणजे सोपल साहेबांच्या या निवडणुकीच्या निमित्तानं
सांगितलं बोलायला सुरुवात करण्यात आली. थांबावं खराब लोकशाहीचा खऱ्या अर्थानं उत्सव पुढच्या काळामध्ये सुरू होणार. एकीकडे आपण सर्वजण लोकशाही मानणारे कार्यकर्ते साहेबांबरोबर आहेत, कारण आपला नेता हा लोकशाही मानणार. दुसरीकडे ठोकशाहीची झुंज, ठोकशाहीची फौज आता आपल्या बाजूला आपल्या समोर उभी आहे. या तालुक्यामध्ये दहशतीच्या राजकारणाला सुरुवात केलेली आहे. सोपं साहेबांना काय बोलावं, कुठून बोलावं, कसं बोलावं. मित्रांनो, एकाच वाक्यात सांगेल, व्यवहाराच्या निरंजनाला सुद्धा तेल घातल्याशिवाय ते जळत नाही. सोपं साहेबांची काय हो, तुमच्या आणि आमच्या हाकेसाठी ते जळत आहे. तुमच्या आणि आमच्या हाकेसाठी ते प्रकाश तालुक्याला देण्याचं काम करतायत. अनेकांनी सांगितलं ज्यांचा जन्म झाला नाही नव्हता, गेली 40 वर्ष या तालुक्यामध्ये राजकारण करत असताना अनेकांना पद्धत दिली. मागच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपण पाहिलं, एक समुद्रामध्ये लाट आली, अशा पद्धतीने लाट आली आणि सोपत साहेबांना सोडून गेली. ती घाण होती असं मी या ठिकाणी सांगितलं होतं. साहेबांनी ज्यांना मोठं केलं ते सर्वजण आपल्याला सोडून गेले. साहेबांबरोबर मी त्या ठिकाणी कार्यकर्ता म्हणून फिरत असताना पाहत होतो की अनेक ठिकाणचे निरोप यायचे की ह्या गावचा हा गेला, त्या गावचा तो गेला. शहरात तर काय रीग लागली होती की ज्यांना वाटत होतं की त्यांच्या जीवासाहेबांचं राजकारण आहे का काय. मित्रांनो, शहरातून सोडून गेलेली माणसांना त्या ठिकाणी कार्यकर्त्यांना सांगू इच्छितो की तुम्ही सोडून गेल्यानंतर सुद्धा या शहरानं सोपत साहेबाला 8,500 रुपये दिलेले. मागची निवडणूक आपण हारलेलं नाही, आपलं थोडं कुठंतरी नशीब कुठंतरी सरकलं होतं. कुठेतरी कार्यकर्त्यांनी झोपेचं सोंग घेतलं होतं. कार्यकर्त्याकडून झालेल्या त्या काही चुका होत्या. मात्र मित्रांनो, या ठिकाणी मी आवर्जून सांगेन की ही निवडणूक खऱ्या अर्थानं लोकशाही बसवायची निवडणूक. आता सांगितलंय का वक्त्यानं की पुढचा काळ भाव भयंकर आहे. अहो, तुम्ही आम्ही रिटून जगलोय, ताकदीवर जगलोय, आपण सगळे दिवस पाहिलेले. मात्र येणाऱ्या पिढीसाठी आता भयानक वातावरण, भयानक वातावरण तालुक्यामध्ये केलं जाते. 2 नंबरची दारू या तालुक्यामध्ये विकली जाते. 2 नंबरच्या दारूच्या निमित्तानं अनेक तरुणांचे विध्वस्त संसार होताना आम्ही पाहतो. लुडोसारखे गाव कुणाचे, क्लब कुणाचे. तर पुढच्या काळामध्ये दहशतीचं वातावरण आपल्याला मोडीत काढायचं असेल, पुढच्या काळामध्ये तालुक्यामध्ये लोकशाही टिकली पाहिजे असं जर तुम्हाला आणि मला वाटत असेल तर निश्चितपणानं आपल्याला सोपं साहेबांच्या पाठीशी तन मन धन सर्व काही लावून आपल्याला उभं राहावं लागतं. खरे आपल्याला सोपं साहेबांकडे बघितल्यानंतर मी आपण सर्वांनी पाहिलं असेल की सोपं साहेब नव्हते सभागृहामध्ये, आणि सभागृहामध्ये नाना पटोले मी त्या ठिकाणी सोपं साहेबांची आठवण केली. ही छोटी माणसं नाही तो. सोपन साहेबांसारखा माणूस कुठला आणला तुम्ही? माझा प्रश्न आहे तरुणांना, ज्येष्ठांना जर माहित आहे, तरुणांना माझा प्रश्न आहे की अशी माणसं तर हाताच्या फोडाप्रमाणे कुठून आणणार असला माणूस? ज्याला 40 वर्ष या तालुक्याच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक अनुभव, कुठं खडा आहे, कुठं तालुक्याची फाईट, कुठल्या तालुक्याची फाईट, महाराष्ट्राच्या राज्यामध्ये कुणाची कुठं अडकली आणि कुणाची कुठं अडवली जाते याचा अभ्यास असणारा माणूस आणणार कुठलं तुम्ही? छोटी गोष्ट नाही आहे. सोपन साहेबांच्या बरोबरीनं काम जर केलेली माणसं आज आहेत नाही. गोविंदराव मुंडे असतील, विलासराव देशमुख सारखी माणसं असतील, विजयदादा सारखी माणसं असतील, अशी मोठी मोठी माणसं सुद्धा आदरणीय सोपन साहेबांचं नाव घेताना अतिशय एक मन धाकट्या भावाचं नाव घेतल्यासारखं ते घेतात. पण अशी माणसं आणायची कुठल्या? कुणाच्या हातात हा तालुका द्यायचा? हा तालुका आपण खऱ्या अर्थानं कुणाच्या हातात तालुका द्यायचा? आणि पुढच्या काळामध्ये ही निवडणूक पुढचा माणसा बॅकवर्ड करून काढणारी आपली निवडणूक आहे. कार्यकर्त्यावर अनेक अन्याय झालेले, तुमच्या माझ्यावर अनेकावर अन्याय झालेले. आपण पिछे गेलेलो 10 वर्ष. जर ती बॅकवर्ड आपल्याला भरून काढायचं असेल तर ही निवडणूक नुसत्या आमदारकी निवडणूक नाही, तर ठासून सांगतो या ठिकाणी तुमच्या साक्षीनं एक कॅबिनेट मंत्र्याची निवडणूक आहे. पहिल्या 5 मध्ये आपण नेता केला पाहिजे. महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये शपथविधीमध्ये जर तुम्ही आले, जर ताकद लावून जर तालुक्यानं सोपन साहेबांना जसा लोकसभेला आपण निकाल दिला, त्याच पुढे जाऊन जर समोरच्या उमेदवाराचं 65 जर केलं, चिकन 65 कळालं का? 50,000 मताचा आपण निधी दिला. पुढच्या काळामध्ये आपण ताकदीनं समोरच्या उमेदवाराचं चिकन 65 करा. ही निवडणूक तुमच्या
तुमच्या आणि माझ्या स्वाभिमानाची निवडणूक आहे. ही निवडणूक प्रत्येक जाती धर्माच्या स्वाभिमानाची निवडणूक आहे. जाती धर्मावर मला निश्चितपणे या ठिकाणी बोलायचं नाही, कारण आपले नेते कधीच जातपात मानत नाही. लोकशाही असते म्हणजे काय हो, जरा जर विरोधकाला काय बोललं गेलं की सांगावं येते. सोपं साहेबाबा किती जण बोलले. लोकशाहीमध्ये तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना सामान्य माणसं तुम्हाला प्रश्न विचारत असतात. तुम्हाला प्रश्न विचारल्यानंतर वाईट वाटतं, तुमच्या विरोधात तुम्ही बोलायचं नाही अशा पद्धतीचं राजकारण तुम्ही या तालुक्यामध्ये केलं. अरे नाही ना, पण तुम्हाला बोलणार, तुम्ही त्या खुर्चीवर बसू नका. त्या खुर्चीवर बोलणार असल्यानंतर माणसं तुम्हाला प्रश्न विचारत असतात. मात्र तुम्हाला जर कुणी जरी काय बोललं तर तुम्हाला सहन होत नाही. मग सहन न होणाऱ्या माणसाला लोकशाहीमध्ये मतं सुद्धा मागायची नसतात. तुमची मतं आपल्या मताच्या ताकदीवर तुम्ही राजकारण करत असतात. आणि ह्या तालुक्यामध्ये सगळ्या सत्ता आपण देऊन बघितल्या. कुठल्याही क्षेत्रामध्ये कुठलाही माणूस चुकी मार्केट कमिटीची तीच अवस्था, शहरामध्ये व्यापाऱ्याची तीच अवस्था, शेतकऱ्यांची तीच अवस्था, प्रत्येकाची अवस्था बिकट अवस्था करून ठेवलेली आहे. यासाठी मी एवढं त्या ठिकाणी अनेक राजकारणामध्ये आपल्या पुढच्या काळामध्ये अनेक सभा होणार आहे, अनेक गोष्टीचा वापर होणार आहे. या ठिकाणी मात्र आपण सर्वजणच आम्ही जरी स्टेजवर बोलत असेल तर तुम्ही वाड्या वस्त्यावर बसून या गोष्टी चर्चा करा या गोष्टीची की पुढचा काळ खराब नाही आहे का. पुढच्या काळामध्ये जे तरुण पोरं विरोधकांची आपल्या समोर डोळ्यासमोर उभी करा की त्यांच्याकडे असणारे कार्यकर्ते बघा, आपल्याकडे असणारे कार्यकर्ते बघा, त्यांच्याकडे असणारी माणसं बघा, आपल्याकडे असणारी माणसं करा. लय लांब जायचं नाही, दिल्लीतच कळते की कुठली टावर तिकडे कुठली बरी. जर टवारांच्या हातात राजकारण पुढच्या पिढीच्या हातामध्ये द्यायचं नसेल तर ताकदीनं जर सोपं साहेबाला आपण चांगल्या मताला जर निवडून पाठवलं तर निश्चितपणानं महाराष्ट्राच्या पहिल्या यादीमध्ये सोपं साहेब त्या ठिकाणी शपथ आपल्या सर्वांच्या राहणार नाही असं सांगून त्या ठिकाणी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतर मयूर बेनपुढे आपल्याला विनंती, आपण आपलं मनोगत थोडक्यात व्यक्त करा आणि आमच्या सहकार्याला विनंती थोडंसं पुढे सरकून घ्या. पाठीमागे आणखी पाऊस चालू आहे, थोडीशी कार्यकर्त्यांची बसण्याची किंवा पलीकडं या ठिकाणी खुर्च्यांची व्यवस्था केलेली आहे. तर आपण कृपया समोरचे जे उभारलेले त्यांनी पावसात न भिजता शेजारच्या हॉलमध्ये आपली बसण्याची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे. मयूर बेनपुढे. आजच्या संवाद मेळाव्यात उपस्थित सोपल साहेब आणि समोर उपस्थित सर्व सोपल साहेब प्रेमी. खरं तर आपल्या सोपल गटाच्या विजयाची सुरुवात तेव्हाच झाली जेव्हा योगेश मालकांची जिल्हा दूध संघावर निवड झाली. तेव्हा आपल्या सोपल गटाच्या विजयाची सुरुवात झालेली आहे. ही फक्त फॉर्मॅलिटी आहे. एक 4-5 महिन्यापूर्वी जेव्हा लोकसभेचा निकाल लागला तेव्हा 2 प्रकारचा निकाल लागलेला आहे. एक डायरेक्ट निकाल, एक इनडायरेक्ट निकाल. डायरेक्ट निकाल कुठला? ओमराजे निवडून आले. बार्शी तालुक्यातून 55,000चा लीड सोपल साहेबांच्या नेतृत्वाखाली ओमराजेंना गेला. आणि दुसरा इनडायरेक्ट निकाल म्हणजे तेव्हाच बार्शी विधानसभेवर सोपल साहेब आमदार झाले म्हणून शिक्कामोर्तब झालेलं होतं. एक काल आणि परवा 2 प्रकारची मिटिंग झाली, शहराची मिटिंग आणि ग्रामीण भागाची मिटिंग. शहराच्या मिटिंग मध्ये असा प्रश्न एक जणांनी उपस्थित केला की आपल्याला विधानसभा लढवायची का नाही. मुळात हा प्रश्नच बेसलेस आहे, हा प्रश्नच फेक आहे, हा प्रश्नच इनव्हॅलिड आहे. तुझं कारण सांगतो, 2019 नंतर आपल्याकडे ही काही सत्ता नव्हती. तेव्हापासून माझ्यापासून समोर बसलेले प्रत्येक जण सत्ता नसताना साहेबाचं काम करत आहे. आर्थिक त्रास भरपूर जणांना झालेला आहे, मानसिक त्रास भरपूर जणांना झालेला आहे, शारीरिक त्रास सुद्धा भरपूर जणांना झालेला आहे. एवढं सगळं असताना सुद्धा आपण साहेबांचं काम करतो. मग हा प्रश्नच उपस्थित होत नाही की विधानसभा लढवायची का नाही. मग एवढे लोक काम करतात, मग कुणासाठी करतात? साहेब फक्त आणि फक्त तुमच्यासाठी करतात, निस्वार्थीपणाने तुमच्यासाठी काम करते. एक 2-3 प्रश्न विचारतो फक्त तुम्हाला. येणाऱ्या काळात तालुक्याचा विकास पाहिजे का भागास पाहिजे? जर विकास पाहिजे असेल तर एकच पर्याय आहे, सोपल साहेब. बार्शी तालुक्यात शांतता पाहिजे का दहशत पाहिजे? जर शांतता पाहिजे असेल तर एकच पर्याय आहे, सोपल साहेब. आणि तिसरा आणि प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे, तुमचं नाव तुमच्या जागेच्या उतार्यावर पाहिजे का नाही?
जर पाहिजे असेल तर पर्याय एकच आहे, सोपच आहे. आणि साहेब 2019 पासून आता कसं आहे, आमचं तुमच्यापेक्षा भरपूर लहान आहे, येतो राग आम्हाला, रक्त खवळतंय आमचं. पण तुम्ही काय सांगता, संयम ठेवा, संयम ठेवा, संयम ठेवा. कधी आपल्याला 2 मन असतात बघा, कधी कधी एक मन म्हणते असते की संयम ठेवायचा, काही झाल्याला त्रास होतो त्याला उत्तर द्यायचं का नाही. पण साहेब तुम्ही तेव्हा मी सांगत होता अजून थांबा, अजून थांबा, आणि अजून तुम्ही थांबताय, अजून तुम्ही म्हणताय की शेवटचा 1-1.5 महिना थांबा. मग कसं आता गेली 5 वर्ष आम्ही तुमच्या 10 ते 5 या संयम नावाच्या शाळेत शिकलेलोच आहे. बरं अजून 1-1.5 महिना थांबतो. एक विनंती आहे तुम्हाला, इथून 1.5 महिन्यानंतर 10 ते 4 आम्ही तुमच्या शाळेत शिकतो, पण 4 ते 5 आम्हाला सुधीर भाऊंचा क्लास पाहिजे म्हणजे पाहिजे. कारण आता त्याशिवाय पर्याय नाही. मग आमच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होतं की शांतता किती दिवस बसायचं. त्यामुळे येणाऱ्या काळात कशाच कसं उत्तर नक्कीच देऊ. तात्पुरतं 1 ते 1.5 महिना, जसं 4-4.5 वर्ष थांबलोय, 1-1.5 महिना अजून थांबा. सोपं साहेब जे सांगताय तेवढं ऐका. एवढंच बोलून थांबतो. धन्यवाद. धन्यवाद. यानंतर बऱ्याच पदाचे नेते सन्माननीय सुरेशजी कापसे साहेब यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. महाराष्ट्राचा हृदयदैवत राजा शिवछत्रपती यांना वंदन करतो. संवाद मेळाव्याचे अध्यक्ष आमचे मित्र सन्माननीय खासगी गुण, विधानसभेच्या निवडणुकीनिमित्त संवाद मेळाव्याचे आपले प्रमुख, आपल्या सर्वांचे नेते आदरणीय दिलीपरावजी सोपल साहेब, या ठिकाणी बोलत असताना थोडस मन मागपुढे सरकतंय की काही वेळा आदरणीय साहेबांच्या बरोबर काम केलं, काही वेळा ज्यांना आम्ही मदत केली ते इतके कृतज्ञ निघाले की त्याच्यावरती जेव्हा वैराग भागातल्या कुठल्याही जिल्हा परिषद गटामध्ये जेव्हा भाषण करण्याची वेळ तेव्हा त्यांची लक्षणं वेशीवर टांगण्याचं काम 100% केलं जाईल. हे सगळं करत असताना सुद्धा आदरणीय साहेबांच्याकडे बघितल्यानंतर आता पहिल्यांदा भेटलो, फोनवरती कधी मध्ये संवाद साधला. आदरणीय अनिल काका दिसले असतील, आदरणीय मकरंद मालक असतील, आमचे राजाभाऊ चव्हाण असतील, या ठिकाणी अरुण सावंत असतील, वैराग आणि वैराग भागातल्या सगळ्या गावाचं नेटवर्क अतिशय उत्तम प्रकारे तयार करण्यात आलेलं आहे. मी तुम्हाला कुठलाही मोठा आशावाद देणार नाही, परंतु लोकसभेला भूमिगत राहून आदरणीय ओम दादांचं लीड कशा प्रकारे कुठल्या गावामध्ये केलं जाईल त्याचा सगळा लेखाजोखा आम्ही सगळ्या सहकारी मित्रांनी घेतला होता. कोणतं गाव पुढे जाणार, कोणतं गाव मागे राहणार, कोणत्या गावातल्या कार्यकर्त्याला कशी दिशा द्यायची, कुणाबरोबर कसा संवाद साधायचा, याचं उत्तम काम आमच्या टीमनं निश्चितपणे केलेलं आहे. मी साहेबांना एक आशा या ठिकाणी व्यक्त करू शकतो की विधानसभेची जी निवडणूक असेल त्यामध्ये आदरणीय साहेबांच्या बरोबर या ठिकाणी रामकृष्णजी खंडेलाल असतील, गिराम असतील, त्यांच्यानंतर अनेक सहकारी सोडून गेले. मी लहान असताना निवडणुकीच्या या कार्यक्रमामध्ये एकदा साहेबांनी मला विचारलं तुझी नेमकी काय सूचना आहे, आणि त्या दृष्टीने त्यावेळेचं नियोजन केलं. कदाचित एखाद्या ठिकाणी वाटपाचा विषय असेल, एखाद्या ठिकाणी कार्यकर्त्यांना फोनवरती संवाद करून साहेबांना जोडून देण्याचा विषय असेल, तो अतिशय योग्यपणे हाताळलेला आहे. माझ्यासारख्या कार्यकर्त्यावरती अनेक गुन्हे दाखल केले. मी या ठिकाणी उभा आहे की निश्चितपणे जे चुकीचे वागले त्यांना शिक्षा देण्याचं काम मी माझ्या कुल्ल्यावर शपथ घेऊन या ठिकाणी सांगतो की अतिशय कृतज्ञ राहिलेल्या माणसांनी या तालुक्याचं सगळं वाटोळं केलं. गेल्या विधानसभेला मी छातीटोकपणे सांगतो, मी साहेबांना मतदान केलं. धर्माने अधर्म पाळणारा माणूस आहे मी. ज्यांची नैतिकता कशी आहे, ज्यांचं क्वालिफिकेशन कसं आहे, ज्यांची योग्यता कशी आहे,
जनमानसाची प्रतिभा कशी आहे, जे लोकांच्यासाठी किती वेळ देऊ शकतात, लोकांचं काम कसं सोडवू शकतात, या विषयाला मी बांधलेला आहे। एक कार्यकर्ता म्हणून माझी भूमिका राहील की अन्यायाविरुद्ध पेटून उठलं पाहिजे आणि ज्याने अन्याय केला त्याला त्याची जागा दाखवली पाहिजे। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद। यानंतर सन्माननीय बार्शी नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष गणेशजी जाधव साहेब यांना विनंती की आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं। आज सर्व संवाद मेळाव्यासाठी जमलेल्या माझ्या बार्शी तालुक्यातले सर्व शेतकरी बांधव आणि टोपल साहेबांवर मनापासून प्रेम करून आपण एवढ्या शेतीचे कामं बाजूला ठेवून सुद्धा उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचे मी आभार व्यक्त करतो। मित्रांनो, आपण शेतकरी आहात। आता सोयाबीन निघलेलं आहे, उडीदाची सुद्धा काढणी झालेली आहे। आता रबीची पेरणी आपल्याला ज्वारी, गहू, हरभरा ही पेरणी करायची आहे। लोकसभेची इलेक्शन झालं त्यावेळेस आपण धनानं सर्व गोष्ट बाजूला ठेवून आपण टोपल साहेबांच्या सामन्यानं ओमराजेला आपण भरघोस मतानं निवडून दिलं। मित्रांनो, मला तुम्हाला एवढंच सांगायचंय, शेतकरी बांधव हे अत्यंत हुशार आहे। जी पीक घेतो ते आपण 5 वर्षाखाली आपल्या हातून जी आपण जी कावळी ज्वारीला कावळी लागती त्या पद्धतीनं खोटं पीक पेरलं गेलं की ह्या वर्षी ह्या 5 वर्षात ते होता कामा नये, एवढंच मी तुम्हाला सांगतो। मित्रांनो, बऱ्याच वेळेस असं सांगलं जातं की आपण कुठेतरी आपण धनानं कमी पडतो, कुठेतरी आपण वाटपासाठी कमी पडलो जातो। पण मित्रांनो, आपण लोकसभेला दाखवलेले विरोधकांनी कितीही मोठा भाव काढला तरी आपण त्यांचे पैसे घेतलेले आहेत का, तर ते आपल्या खिशातले पैसे आहेत। मित्रांनो, ह्या वेळेस सुद्धा आपले साहेब काही कमी नाही, पण विरोधकांचे पैसे सोडायचे नाहीत आणि आपल्याला इथून पुढे सुद्धा आपल्याला निस्वार्थीपणानं आपण कुठल्याही गोष्टीची आपण साहेबांकडून आशा न करता भरघोस मतानं आपण टोपल साहेबाला निवडून द्यायचंय। मित्रांनो, मला तुम्हाला एवढंच सांगायचंय की प्रत्येक वेळेस आपण टोपल साहेबांकडे काम घेऊन येत असताना कुठल्याच गोष्टीने टोपल साहेबांना अपेक्षा केली नाही, कुठल्याच गोष्टीची टक्केवारी कुणाला तुम्हाला मागितलेली नाही। तर आपण मताच्या टायमाला आपण काय कारण आहे का आपण पैसे वाटायचे। मित्रांनो, खरंच टोपल साहेबांवर जर प्रेम असेल तर ह्या वेळेस आपण जसं लोकसभा गाजवली त्या पद्धतीचं आपण विधानसभा सुद्धा आपण गाजवून टोपल साहेबाला लाख मतांना आपण निवडून द्यायचंय। मित्रांनो, बऱ्याचशा गोष्टी सांगायसारख्या आहेत। नगरपालिकेत आम्ही काम करत असताना सुद्धा बार्शी शहराचा काय विकासाला केला ते आम्ही बघतोय। आमच्या भगिनी वर्ग असतील किंवा आमचे वयोवृद्ध माणसं असतील, त्यांची काय हालत झालेली, पाण्याची व्यवस्था व्यवस्थित झालेली नाही। ज्यावेळेस मी सुद्धा 10 वर्ष नगरपालिकेत काम केलं, टोपल साहेबांच्या सुद्धा मला नगराध्यक्ष पद सुद्धा पुशवलं, त्यावेळेस आम्ही मृत साठ्याचं आम्ही पाणी बार्शी शहरासाठी 1 दिवसाड पाणी आम्ही दिलेलं आहे। मित्रांनो, त्यावेळेस आम्ही कुठलीच हायगाई केली नाही आणि आता 10 दिवस पाण्याचा पत्ता नाही, त्यावेळेस सुद्धा मोर्चा निघत नाही। एवढी दहशत हे विरोधकांची आहे। मित्रांनो, मला तुम्हाला एवढंच सांगायचंय की आपण किती दिवस आपण असं भीतीच्या आणि दडपणाच्या खाली जगायचं। मित्रांनो, मला तुम्हाला एवढंच सांगायचंय की इथून पुढे पेहण्याचं कुठलं कारण नाही, जशाच तसं उत्तर द्यायची पाळी आलेली आहे आणि इथून पुढच्या काळात आपण निर्भसपणानं आपल्या तालुक्यातनं साहेबांना भरघोस मतानं निवडून द्यायचंय आणि लीड पाडून द्यायचंय।
आणि ह्या विरोधकांना दाखवून द्यायचं आपल्याला की बार्शीत किती तुम्हाला सांगतो शेतकरी टोपल साहेबांच्या पाठीमागे आहेत. मित्रांनो, दुसरा मुद्दा तुम्हाला एक सांगावंसं वाटतं. मराठा आरक्षणच्या टायमाला सुद्धा टोपल साहेब आम्हाला वारंवार सांगायचे की तुम्ही मिटिंगला जात जावा, मराठा आरक्षणासाठी आरक्षण मागायला जावा. आम्हाला वारंवार मला विश्वास बारगोले आपले काटशी हे आम्ही सर्व नेते मंडळी आम्ही कार्यकर्ते सगळे एकत्र आम्ही जात होतो. त्यावेळेस ही मिळून फिरत असताना आम्हाला सुद्धा म्हणायचे की तुम्ही राऊत संघ कसे काय फिरायला लागले. पण त्यावेळेस तुम्हाला एवढं सांगू इच्छितो की आपल्या जातीसाठी आणि आपल्या मराठ्याच्या आरक्षणासाठी, मुस्लिमाच्या आरक्षणासाठी, धनगर समाजाच्या आरक्षणासाठी टोपल साहेबांनी आम्हाला वारंवार सांगितलेले की आपले हे हक्काचं मागणं आपल्याला सोडायचं नाही. पलेचे संघ आपल्या कुणी का असेना, पण तेवढ्याच सुद्धा आम्हाला एक अनुभव आला की आम्ही हे आरक्षण मागत असताना मित्रांनो त्यावेळेस आम्हाला असं बोललं जायचं की बहुतेक काय बोलू नका, फडणीसच्या विरोधात काय बोलू नका, सरकारच्या विरोधात काय बोलू नका. मग आम्ही मागायचं तरी कुणाला? आज मला तुम्हाला सांगा, टोपल साहेबांनी विधिमंडळात सुद्धा आरक्षणासाठी आवाज उठवलेला आहे. कुठल्या जाती धर्माला त्यांना कवाच भेटलेला नाही. माझ्यासारख्या गरीब आज शेतकरी मुलाला सुद्धा त्यांना कवा वंचित ठेवलं नाही. कुठल्याच कुणाची अडचणीचे काम असो किंवा कुणाचे हे असो, सर्व काम त्यांना खात्रीपूर्वक सगळ्यांनी मार्गी लावलेले. मित्रांनो, बरेचसे आपले व्यापारी बांधव आहेत, मार्केट कमिटी असो किंवा एखादा छोटा मोठा व्यापारी असो, त्यांना सुद्धा टोपल साहेबांच्या कुठं मीटिंगला हजेरी लावली तर त्याला दमदाटी केली जाते. तिकडं कसा काय गेला, इकडं कसं काय गेला. पण जरी नाही आला तरी ती सुद्धा बाहेरून आपल्याला सगळे प्रचार करतात. त्यांच्यावर नाराज सुद्धा होऊ नका. मित्रांनो, तुम्हाला एवढं सांगतो की समोरचे एवढे दहशत निर्माण करतात. आपण कुठल्या शेतकऱ्यांच्या, आपण शेतकऱ्यांचे लेकरे, आपल्याला कुणाच्या दाराला जायचे नाही. मित्रांनो, आपण कष्ट करे तरी सुद्धा मी तुम्हाला एवढंच सांगतो की इथून पुढच्या काळात सुद्धा आपण जर टोपल साहेबांना इथून पुढे जर 5 वर्ष आपल्याला जर आपल्या त्यांच्या ताब्यात द्यायचे असतील तर खरोखरच तुम्हाला सांगतो की तन मन धन समजून आपण सर्वांनी प्रयत्न करून आपण साहेबांना 1 लाखाचा लीड देऊन भरघोस मतांना निवडून द्यायचंय. एवढं तुम्ही माझी धन्यवाद. यानंतर सन्माननीय अण्णासाहेब कोंढारे यांना विनंती आहे की आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. अण्णासाहेब कोंढारे. यानंतर ऍडव्होकेट विकास जाधव, आपल्याला विनंती आहे की आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. आज या ठिकाणी टोपल साहेबांच्या उपस्थितीत, प्रमुख उपस्थितीत आज प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित केलेला आहे. आज या ठिकाणी भाषण करण्यापेक्षा मला वाटतं की काही विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं सूचना करण्याची गरज आहे. कारण बऱ्याच जणांच्या मनामध्ये प्रश्न पडतायत की आपण शांत आहेत वगैरे असं काही, त्या प्रश्नांची उकल झाली पाहिजे. या ठिकाणी आपण सगळे प्रमुख कार्यकर्ते, प्रमुख पदाधिकारी आहेत गावावर. मागच्या 5 वर्षापासून टोपल साहेब कधीही शांत नव्हते आणि नाही. त्यांच्या पद्धतीने त्यांचं काम चालू होतं आणि म्हणून एका फोनवर प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित झाले. या ठिकाणी आपण प्रत्येक आपापल्या गावामधून प्रमुख पदाधिकारी, प्रत्येक वार्डामधले प्रमुख पदाधिकारी आहात. आपण आज या ठिकाणी मीटिंग झाली आणि या क्षणापासून आपण कामाला लागायला पाहिजे. आपण जी जबाबदारी हाती पडेल ती सगळ्यांनी काटेकोरपणे पार पाडली
तर आता कोणतरी म्हटलं की तन मन धनानं वगैरे, आपण तन मनानं जरी जपलो तर धनाची आवश्यकता लागणार नाही, हे लक्षात ठेवा. कारण आपण लोकसभेची परिस्थिती बघितली, आपण सगळ्यांनी तन मनानं काम केलं आणि धनाचा पराभव दारून केला. बरेच जण म्हणतात की लोकसभेचा प्रश्न होता ओमदादांचे फोन वगैरे. ओमदादांचे जरी समजा फोनवर सगळ्यांचा संपर्क असला तर बार्शी तालुक्यात आपल्या इथं उपस्थित असलेल्या पदाधिकाऱ्यांना सुद्धा माहीत नसेल की सोपल साहेबांचा आपल्याही पेक्षा पुढे जाऊन फोनवर जास्त संपर्क आहे. हे आपण सगळ्यांनी हसून मनात बोललं पाहिजे. आपण पॉझिटिव्ह ऍटिट्यूड घेऊन निवडणुकीला सामोरं गेलं पाहिजे. कारण एक लक्षात घ्या की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मोदी साहेबांवर बघून काही जणांनी मतं दिले साहेब, परंतु खऱ्या अर्थानं जर नाराजी कुणावर असेल तर ह्या महाराष्ट्रातल्या नेतृत्वावर आणि आपल्या तालुक्यातल्या लोकल नेतृत्वावर खऱ्या अर्थानं नाराजी जनतेची, हे आपण डोक्यात बिंबवलं पाहिजे. म्हणून आपण फक्त प्रचाराचे मुद्दे सर्वसामान्यांपर्यंत फक्त आठवण करून द्यायची. सगळ्यांनी बोललोय प्रचंड दुष्काळामध्ये 2 दिवसाला पाणी आपण देत होतो नगरपालिकेची सत्ता असताना, परंतु उजनी धरण भरलेला असताना सुद्धा 8-10 दिवसाला पाणी येत नाही. असे साधे मुद्दे आहेत. हे लोकांच्या समोर आपण घरोघरी बिंबवले पाहिजे. 5 वर्ष जो त्रास झालेला आहे, 5 वर्ष मागचे म्हणजे 5 वर्षासाठी निवडून दिलं, परंतु 7-8 वर्ष झालं निवडणुका नाही. या बाबी लोकांसमोर आणल्या पाहिजे. सकाळी कधी काढल्या आपल्या भागांच्या रस्त्याची अवस्था काय परिस्थिती, डांबरावर कॉन्क्रीटवर परत डांबर परत आठवर करलेला आहे. ह्या बाबी आपण सर्वसामान्य लोकांच्या समोर रिपीट केल्या पाहिजे. त्यांना माहिती आहे, आपल्यापेक्षा जास्त लोकांना माहिती आहे. म्हणून आपण फक्त सगळे प्रमुख लोक आहात. आपण प्रचारातले मुद्दे कोणते, सोयाबीनची आठवण घ्यायची. 2014 साली काय भाव होता, आज काय परिस्थिती. कांद्याचा प्रश्न 2014 साली काय भाव होता, आज काय परिस्थिती. फक्त आठवण करून द्यायची. सर्वसामान्य माणसापर्यंत मतदारापर्यंत जाऊन फक्त आठवण करून दिली ना, ही निवडणूक माझं पण असं मत आहे की लोकसभेपेक्षा बार्शीतून जेवढा विविध लोकसभेचा झाला नव्हता त्याच्यापेक्षा जास्त मताधिक्य आपण या ठिकाणी मिळवणार आहोत. याबद्दल शंका तीळ मात्र बाळगण्याचं कारण आहे. फक्त तुम्ही आम्ही सगळ्यांनी पायात डिग्री नसल्यासारखं प्रत्येक माणसापर्यंत, प्रत्येक मतदारापर्यंत, प्रत्येक भगिनीपर्यंत पोहोचलं पाहिजे. दुसरी महत्वाची एक गोष्ट आपल्याला सांगतो की बऱ्याच वेळा आता ते लाडकी बहीण योजना वगैरे चालू आहे, 1,500 रुपये. एक लक्षात घ्या, त्याचं सुद्धा घाबरायचं कारण नाही. आपल्या माता भगिनी प्रचंड हुशार आहे. काल मेसेज असा एक आला होता की इकडं सोयाबीनच्या माध्यमातून लाडक्या भाऊजीच्या खिशातनं काढून घेतले 50,000 रुपये आणि इकडे लाडक्या बहिणीला 1,500 रुपये देतात. आणि त्याच्याही पुढे जाऊ लाडक्या बहिणीच्या योजनेचं 1,500 रुपये महिन्याला देत असताना साहेब, जो कार्यक्रम सोलापूर किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी घेतला जातोय त्या कार्यक्रमावरचा खर्च ह्याच्यापेक्षा 3 पटीने आहे. म्हणजे सांगायचं तात्पर्य की हा सगळा फार्स आहे. लोकांना देखील हे समजलंय. फक्त आपण पॉझिटिव्ह प्रमुख पदाधिकाऱ्यांनी पॉझिटिव्ह हे लोकांच्या मनावर बिंबवण्याची गरज आहे. एवढंच या निमित्तानं सांगतो. आपण गावोगाव बूथ कमिट्या आणल्या पाहिजे. बूथ कमिट्या आहेत त्या फक्त कार्यान्वित करून त्यांना चालना दिली पाहिजे. एवढं या निमित्तानं सांगतो. पुन्हा आणखी बरेच वार्ड वाईज, विभाग वाईज, गाव वाईज मीटिंग होणार आहे. त्यात आपण सातत्यानं संपर्कात राहणार आहोत. एवढ्याच 2-3 सूचना करतो. मला इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद वकील साहेब. यानंतर बार्शी तालुक्याचे मुलुक मैदानी तो सन्माननीय राजभाऊ काकडे यांना विनंती की आपण मनोमन या ठिकाणी व्यक्त करावं. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. कहो दिलसे. जगदंबा परम पवित्र भगवान ध्वज आपले सर्वांचे ज्येष्ठ नेते, ज्येष्ठ म्हणजे त्यांच्यापेक्षा ज्येष्ठ पवार साहेब दुसरं कोण नाही. आपल्या सर्वांचे ज्येष्ठ मार्गदर्शन आदरणीय सर्व सन्माननीय व्यासपीठ
जरा आजारी असल्यामुळे आवाज थोडा कमी आहे, पण रायमानी केला तीच आहे. हा संवाद मिळावा. तुमच्या मनातलं काय, माझ्या मनातलं काय, साहेबाच्या मनातलं काय, हे फक्त जाणून घ्यायचं. हा गांधी पुतळा नाही, पण एक निवडणूक आत्ताच लढवली. एक ओमदादा माणूस आला, साहेबांनी फक्त एकच शब्द उच्चारला, तुमचं आमचं देणं घेणं नाही, पक्षाचं काय देणं घेणं नाही दादा, तुमच्यावर आमचं प्रेम आहे म्हणून तुम्ही आमचे. मीही आता ते सांगतो, पक्षपेक्षा गेला ते घालवायचे. सोपल साहेब, तुमचं माझ्यावर प्रेम होतं, माझं तुमच्यावर प्रेम आहे, त्यामुळं मी जी काय पाप केली त्याला प्रायश्चित्त म्हणून 100% तुमचं काम. ते मराठीत मन आहे, गावार खाण्यात सोया ऐकायच्या नाही. त्यामुळे मला तसलं कोणी की सोया, दाबणी, पंचे, भाले तसलं कोणी सांगायचं नाही. ह्याला इथं घुसून मारेन, त्याला तिथं घुसून मारेन. छे, कोण कुणाला मारित नाही तुम्हाला सांगतो. एकदा इथं राणे नावाचा एक इन्स्पेक्टर आलता. संकेश्वर बागेच्या कोपऱ्यावर संध्याकाळी साहेब म्हणलं तुम्ही तुमची गाडी लावा, ही जी तरणी काठी गाबडी आहे ह्यांना दिसतं का कसं, म्हणलं काय करू नका. सगळ्यांच्या कमरला कुकऱ्या घेऊन देऊन त्यांना गजपण घेऊन देऊन त्याची कुकं झाली. त्यामुळं आणि एक लक्षात ठेवा की सर्वसामान्य माणूस घेतो हे चुकीचा समज आहे. मारणार किती जणाल तुम्ही, पण दहशत जी आहे दहशत ही फक्त सर्वसामान्य नागरिकाची आहे आणि तीच राहिली पाहिजे. हा संवाद आहे माझा तुमच्या. इतिहास उलटा वाचायचा नेहमी. छत्रपती शिवाजी महाराजांनी करणारी कापली, कोरणा घेतला, अमुक घेतला, तमुक वाटला. छत्रपती शिवाजी महाराज हिरो नाही, सुपर हिरो आहे. पण तिथनं 1708 पर्यंत इतिहास वाचला. 1707 ला मेला औरंगजेब. कोण नव्हतं, राजे शिवाजी नव्हते, राजे संभाजी नव्हते, राणी ताराबाई नव्हते. फक्त सैनिकांनी औरंगजेबाचा मुर्दा इथं काढला. आणि ही ताकद तुमची माझी आहे. त्यामुळं कुठल्याही मुद्दावर वळ करायचं कारण नाही आणि तुम्ही काहीच करायचं नाही. ते 5 स्टारच्या जाहिराती बघा टीव्हीवर, ते मळ पडलेलं असतंय, नाकात गोळे, कानात गोळे आणि एक आपल्या चॉकलेट खात असतात. ते फोन वाजतंय, ते उचला म्हणजे ती उचलीच नाही, ते मळच उठतंय उचलते. बाकीची म्हणण्या बरं झालं तू काय केलं नाही. तुमची ती भूमिका आहे. तुम्ही काय करायचं त्या मतपेटीपाशी करायचं. तुम्हाला बाकी काही करायची गरज नाही. आणि एक लक्षात ठेवा की भीती ही मनात असते. आता ती अध्यात्म ही सांगत बसणं म्हणजे माझं प्रवचन व्हायचं तास, तेवढा वेळ आपल्याकडे नाही. एक तर वातावरण सगळं पावसाळी आहे, नवरात्राचे दिवस आहे, काहीतरी खमंग ऐकायचं. खमंग ऐकायची जागा नाही, खमंग ऐकू आपण. आणि काय माहित आहे का, मी झालं सोपल साहेब, आम्ही दररोज 30 पानं वाचणारी माणसं. तुमच्यासारखी डबडी अशी अरे इतकं विचित्र झाले. परवाच्या मालवंड्याला गेलो तुम्ही, म्हातारी पोतरी बसले पारावर, सगळे एकमेकाला बोलत नुसतं असं. आम्हाला फॉर्म साहेब काय नाही. ही जी रोग आहे ना ती सगळ्यात मोठा रोग. आणि त्यामुळं शेवटी म्हणायचं, जन्माला आलेला प्रत्येक जीव मरणारा लक्षात ठेवा. आपला अध्यात्म सांगतो, अनेक शास्त्र पूर्ण सांगतो, पण मेला कसा ही कोणी चरित नाही. जगला कसा हे महत्वाचं आहे. जगायचंय तर वाघासारखं जगायचं, वाघासारखंच जगायचं. आणि जर वाघासारखं जगायचं असेल तर मनगडात ताकद आणि डोक्यात मी दोसावर फुटत राहतो. छत्रपती शिवाजी महाराज डोक्यात घेऊन नाचायचा विषय नाही, डोक्यात घालायचा विषय आहे. आणि त्यांचे अनेक पैलू आहेत.
मी तुम्हाला सांगितलं ना, उलट इतिहास वाचा. शिवाजी महाराजांनी चांगलं काय केलं ह्याच्यापेक्षा वाईट काय केलं ते वाचा. संभाजी गावजी कोंडाळकर अफजलखानाचं मुंडकं काढलं होतं, मुंडकं कापलं होतं, त्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी मारलं. शाहिस्ते खान ज्याला महाराष्ट्रात चालून आला फिटून लागला ते शिवाजी महाराजांनी कापलाय त्याला. आणि हा इतिहास आता करते शिमडी निगडी पाव मिसळीवर करणारी आणि ही कर्मचारी जी आहेत ना, ही लय वेळ चुकीत नाही तुम्हाला सांगतो. आणि हा मी नाही, माझा अनुभव. ग्रामपंचायत ते खासदारकी तिथपर्यंत ताकदीनं लढलेला माणूस, काही नाही माझ्यापाशी, आजही काही नाही. पण जर माझ्या जिभेवर मी जर मर्यादा बसवली समोरचा मेलाच, मग ती सरस्वती जी आहे माझ्यापाशी, मी आता सरस्वती बसवलेली आहे. त्यामुळे तुम्हाला सांगतो, बघा साहेबाचे माझे कसे संबंध होते काय माहिती, त्यांची काही चूक नाही. ज्या ज्या वेळी ज्या ज्या गोष्टी घडतात त्या घडल्या. पण त्यावेळी ज्या वेळेला मी कोमात जायची परिस्थिती आली, पहिला फोन सोपल साहेबांनी केला, हातकोटेवाल्यांना नाही केला. आणि आमच्या वडिलांची मामा म्हणते, आमचा बाप म्हणजे हिंदू महासभेचा, आता 84+ आहे, म्हणजे वय नाही, पण हिंदू महासभेचे जिल्हाध्यक्ष आहे. त्यामुळे आमची कॅटेगरी वळतात. एक लागतो पाकिस्तान जोडतो हे आमचा इशारा आहे. पण आम्हाला त्यात कधी वावळ वाटलं. पण साहेबांनी त्या दिवशी मला सांगितलं की हे डॉक्टर, त्यांनी स्वतः आम्हाला त्यामुळे साहेबांनी घेऊन गेली. आज 20 वर्ष झालं मी त्यांचे ट्रीटमेंट चालू आहे, त्यांच्यामुळे मी जेवण. साहेबांची कार्यकर्ते नाव सांगत नाही की म्हणले जा राजा सांगताय तुम्हाला. मी त्यांना नेलं वैरी, आम्ही हाडवै बघितलं की असं गाठ दोसर आम्ही आज मी त्यांना त्या डॉक्टरकडे नेलं. पण ही जी परिस्थिती आहे का आहे की तुम्ही आत्मा ओळखा, आत्मा प्रेम बघा फक्त, पुन्हा द्वेष वैर काही राहत नाही. आणि मरणारी का तोरणारी ही मन आहे. त्यांनी वैराचा सुद्धा तयार केलेला आहे. त्यातला एक वैरी मी आहे. आणि मी सांगतोय की आज 100% साहेब कुणाला डाऊट वाटतो, तुमच्या कार्यक्रमाचे अजून मी संशय केले तुमच्याच गाडीत बसतो, लय भारी शिकाय माझ्यावर. त्यामुळं ही निवडणूक लढायची नाही, लढवायची. साहेब तुम्हीच सांगायचं, बाकीच्यांनी सन्मान करायचा नाही. मला सांगितलं साहेबाला असं सामान, साहेबाला जसं सांगा, एवढे पोट काढावं लागते, तेवढे पोट काढावं लागते. तुम्ही पोट काढतो मला अशा काही कसला माझा पोट आणतो कुठून. मी म्हणलं बापाचा बाप आहे, म्हणजे जेव्हा वाटतंय ना त्यावेळेला म्हणलं सगळे एकत्र येतात. म्हणलं ही सैतानी बुद्धी जी आहे ना फक्त आता ह्या वेळेस कामाला येते. म्हणलं बँड लावून काळ्या दगडावरची पांढरी रेख ही टर्म साहेबांची, ही टर्म साहेबांची, कुठलं सांगत नाही. पण तुम्ही गाफील राहू नका मावळ्यांना. रात्र वैरायची आहे, दिवस बी वैरायचाच आहे, दिवस सुद्धा वैरायचा आहे. शांतपणा करू नका तुम्ही. तुम्हाला जिथं अडचणी येईल तिथं आम्ही आहे. लय मोठी मोठी माणसं बसली तिकडे आले, माझे सगळे एक पडूवाने की पृथ्वीराज पूर. अरे 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 ह्याची पूर्ण मला मारायला माझं वल्ले मित्र आहे बाबराव जाधव तिथं. साहेबांनी सगळी माणसं आली बाबराव माझ्या. साहेबांनी सांगितलं कोण कोण सांगितलंय तसल्या मांडणी तुम्ही बोलू नका. फक्त तुम्ही तुमची स्वतःची भूमिका वापरा. बस बाकी जास्त शांतपणा घ्यायची गरज नाही. दगडी तुमच्या हातात आहे, लय त्याच्यावरती शांतपणा करू नका. त्याला असं म्हणला म्हणून आपण असं म्हणायचं काही करायची गरज नाही. फक्त जसं लोकसभेला आपण एक संघ राहील तसंच फक्त आता राहायचं. सगळ्या निवडणुका आपले मार्केट कमिटीला झलक दाखवा.
बस याच्यापेक्षा जास्त काही बोलत नाही. मला हेच बोलायची संधी दिली. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर बार्शी नगरपालिकेचे गटनेते सन्माननीय राजेश नागपूरकोटे यांना विनंती की आपण आपलं मनोगत या ठिकाणी आजच्या या संवाद मेळाव्याचे अध्यक्ष, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती प्रकाशराव गुंड, तुम्हा सर्वांचे लाडके नेते आणि ज्यांच्या आव्हानाला अनुसरून आपण एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहात, ते आदरणीय आनंद यात्री दिलीपरावजी सोपल साहेब, या ठिकाणी उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांना संवाद मेळाव्याच्या निमित्तानं सोपल साहेबांनी आमंत्रित केलं. संवाद साधत असताना येणारी विधानसभा हे आपलं लक्ष आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये उभा राहत असताना कोणतं चिन्ह, कोणता पक्ष याबाबतचा उलगडा होईल. आगामी काळातली आपली भूमिका काय असेल, आगामी काळामध्ये आपण काय पद्धतीनं या विधानसभेच्या रणांगणावर सामोरं जाणार आहोत याची दिशा घेऊन जाण्यासाठी आजचा हा संवाद मेळावा आयोजित केला आहे. साहेब, या ठिकाणी उपस्थित असलेल्या तमाम, तुम्ही घ्याल ते धोरण, तुम्ही बांधाल ते धोरण, तुम्ही जो काही निर्णय घ्याल, कारण आज तागायत 1985 पासून आज तागायत तुम्ही या तालुक्याच्या हिताची भूमिका घेऊन राजकारण, समाजकारण केलेलं आहे. तुम्ही कधीही तुमच्या कुटुंबाच्या हिताची भूमिका घेतलेली नाही. तुम्ही तालुक्यातल्या सर्वसामान्याच्या कुटुंबाची हिताची भूमिका घेऊन त्या ठिकाणी सातत्यानं राजकीय जीवनात कार्यरत राहिला. आज वास्तविक पाहता एक या सगळ्या राजकीय पार्श्वभूमीवर विचार करत असताना आपण पाहतोय तालुक्यातली परिस्थिती कशी आहे. अत्यंत पोषक असं वातावरण आहे. कर्म धर्म संयोगानं आपल्या प्रतिस्पर्ध्यांनी त्यांचा पराभव त्यांच्या हाताने लिहून ठेवलेला आहे. फक्त आता आपण जागृतपणानं, आता राजाभाऊ काकडे म्हणले तसं, रात्र वैऱ्याची नाही, दिवस सुद्धा वैऱ्याचा आहे. अत्यंत जागृत राहणं गरजेचं आहे. कोणतीही चूक आपल्याकडून होता कामा नये याची काळजी घेणं गरजेचं आहे. आज या ठिकाणी काम करत असताना सोपल साहेबांनी जे जे काही काम केलं ते सर्व तालुक्यातल्या आबालवृद्धांना माहित आहे. मग शिक्षण क्षेत्रातला असेल, सहकारातला असेल, उद्योगातला असेल, आज सोपल साहेबांच्या माध्यमातून बार्शी शहरामध्ये 3 औद्योगिक वसाहती आहे. MIDCची पायाभरणी सोपल साहेबांनी केली. 3 औद्योगिक वसाहतीमध्ये सुमारे 3000 कारखाने, सुमारे 15,000 तरुणांना त्या ठिकाणी हाताला काम मिळालंय. शिक्षण संस्थांचं म्हणाल तर गावोगावी शिक्षण संस्था त्या ठिकाणी स्थापन करून शिक्षण सम्राट उभे करण्याचं काम सोपल साहेबांनी केलं. त्या माध्यमातून प्रत्येक गावामध्ये 14, 15, 20, 25 लोकांना रोजगार मिळाला. अशा अनेक, मग सहकारी संस्थांमधला DCC बँकेतल्या नोकरी असतील, विविध कार्यकारी सोसायटीचे त्या ठिकाणी सेक्रेटरी असतील, अशा वेगवेगळ्या माध्यमातून सोपल साहेबांनी लोकांच्या चुली पेटवण्याचं काम. या उलट विरोधकांकडून जे काम होत आहे, या सगळ्या पार्श्वभूमीवर येणारी निवडणूक अत्यंत महत्वाची आहे. या तालुक्यात येणाऱ्या निवडणुकीत आपल्या भविष्याचा, तालुक्याच्या भवितव्याचा निकाल त्या ठिकाणी जर आपल्याला घ्यायचा असेल तर सोपल साहेब विधानसभेत जाणं गरजेचं आहे. याच मंगल कार्यालयामध्ये, याच मोर्या फंक्शन हॉलमध्ये लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मी म्हटलं होतं की ओमदादांना मिळालेला लीड हे सोपल साहेबांचं विधानसभेचं आपलं ऍडव्हान्स बुकिंग असेल. आणि निश्चितपणाने तुम्ही केलं, निश्चितपणे ऍडव्हान्स बुकिंग केलंय. आता खऱ्या अर्थानं आपल्याला सोपल साहेबांना विधानसभेत पाठवायचं आहे. विधानसभेत पाठवत असताना अत्यंत संयमानं या सगळ्या प्रक्रियेत सामोरं जायचं आहे. निवडणुकीची रणनीती काय असेल, निवडणुकीमध्ये काय पद्धतीनं आपण पुढे जायचंय, हे सगळं करत असताना निवडणुकीतला एक मोठा फॅक्टर आहे सोशल मीडिया. मी या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व कार्यकर्त्यांना आवाहन करतो की सोपल साहेब हे सुसंस्कारी आणि संस्कारी नेते आहेत. त्या ठिकाणी सुशिक्षित आहेत. कुठल्याही पद्धतीनं आपल्या कार्यकर्त्याकडून चुकीचं, विरोधकाच्या बाबतीत सुद्धा चुकीचं काही लिहिलं जाणार नाही, कुठली गोष्ट होणार नाही, कुठली कमेंट होणार नाही याची काळजी घ्या. राहिला प्रश्न त्यांच्याकडून जर काय होत असेल तर पहिल्यांदा आपल्याला कायद्याला त्याला त्या ठिकाणी तोंड द्यावं लागेल आणि नाहीतर मग शेवटी तशाच तसं उत्तर द्यावं.
ती उत्तर देण्याची तयारी आपण ठेवावी लागेल. आजचं उदाहरण तुम्हाला सांगतो. आज श्रीमंत तात्या थोरात नावाचे आपले सहकारी माजी जिल्हा परिषद सदस्य यांच्यावर 307 सारखा गंभीर खोटा गुन्हा दाखल झाला. सोपल साहेबांना समजलं युवराज बापू, मी, सोपल साहेब, विकास जाधव, गणेश नाना जाधव, राजाभाऊ चव्हाण, मकरंद बालक सगळी माणसं तालुका पोलीस स्टेशनला जाऊन ठिया मांडला हवी. काय प्रकार चाललाय या ठिकाणी? श्रीमंताच्या थोरात त्या ठिकाणी नसताना त्यांच्यावर खोटा गुन्हा दाखल केला. भविष्यात अशीच घटना कुठेही घडली तर सोपल साहेबांनी सगळ्या कार्यकर्त्यांना शब्द दिला, मी पोलीस स्टेशन मध्ये ठिया मांडून बसेल. भविष्यातला कुठलाही एक गुन्हा असेल तो पहिल्यांदा दिलीप सोपल आरोपी असेल आणि मग तुम्ही असाल. काळजी करायचं कारण नाही. खोट्या गुन्ह्याला भीक घालायची नाही. जशास तसं उत्तर द्यायची तयारी ठेवायची. आणि भीती म्हणजे काय असतो? देणाऱ्याला भेडसवलं जातं, न देणाऱ्याच्या नादी लागलं जात नाही. त्यामुळे कुणीही येऊ नका, निर्भय राहा, निर्भीड राहा. कारण शेवटी पाप पुण्याचा विषय आहे. विरोधकाच्या हातून जे काही पाप होतंय ते पाप त्यांच्या समर्थनात ज्यांनी ज्यांनी काम केलंय त्या लोकांना त्याची जाणीव झाली आहे आणि ते म्हणतायत की या पापातून आम्हाला मुक्त व्हायचं असेल तर आता सोपल साहेबांना निवडून द्यायचंय. कोण म्हणतायत? त्यांना निवडून आणणारे लोक म्हणतायत. त्यामुळे आपण तर पुण्यवानच आहोत. आपण सोपल साहेबांना निवडून दिलं म्हणजे सोपल साहेबांच्या हातून घडलेलं पुण्य त्याच्यात आपण भागीदार आहोतच. कारण सोपल साहेब पाप करणारा माणूस नाही, सोपल साहेब पुण्य करणारा माणूस. म्हणून करता माझं तुम्हाला आव्हान आहे की येणारी निवडणूक आपल्या हातातली निवडणूक आहे, परंतु गाफील राहून चालणार नाही. येणाऱ्या निवडणुकीत आपल्या कार्यकर्त्यासोबत सामान्य जनता आपल्या सोबत आहे, त्याचबरोबर विरोधक सुद्धा आपल्या सोबत आहे. विरोधकांसोबत गर्दी दिसेल, विरोधकांसोबत माणसं दिसतील, परंतु त्या माणसाची सगळीच माणसं त्यांना बंद टाकणारी नाही. कारण प्रत्येकाच्या खिशाला लागलेली झळ, प्रत्येकाला घेतलेला चिमटा आणि प्रत्येकाला बसलेली झळ पाहता कुणीही आज मनापासून त्यांच्यासोबत नाही एवढं ठामपूर्वक या ठिकाणी सांगतो. कारण त्याशिवाय 55,000चा लीड तालुक्यातनं मिळाला नसता. काय होतो आपल्याकडे लोकसभा निवडणूक? लोकसभा निवडणुकीत आपली एकजूट होती महाविकास आघाडीची. नेतृत्व होतं सोपल साहेबांचं, विश्वास भाऊंचं, त्या ठिकाणी काँग्रेस नेत्यांचं. आणि ह्या जोरावर आम्ही सर्वांनी ही निवडणूक हातात घेतली. समोरच्याकडून धनदांडगे प्रयोग झाले. काय काय प्रयोग झाले आपण माहितीये. त्या सगळ्या पार्श्वभूमीवर देखील आपण जिंकलो. आणि आपलं हे जिंकणं इतकं महत्वाचं होतं की येणाऱ्या काळात आपल्याला जर सुजलाम सुफलाम तालुका पाहायचा असेल, आपल्याला जर भीती आणि दहशत मुक्त तालुका पाहायचा असेल, आपल्याला जर शांततामय जीवन जगणारा बार्शी तालुका पाहायचा असेल, तुमच्या माझ्यातल्या तरुण कार्यकर्त्यांना व्यसनाधीन न होता रोजगाराच्या संधी मिळवायच्या असतील तर सोपल साहेबांशिवाय पर्याय नाही. एवढंच डोक्यात पक्की गुणगान बांधा. आणि या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्वांना माझी कळकळीची विनंती आहे, कळकळीचं आव्हान आहे. इथून काय घेऊन जाणार आहात तुम्ही? इथून एकच विचार घेऊन जावा, सकारात्मक बोला, पॉझिटिव्ह बोला. आपल्याच नेतृत्वाबद्दल, आपल्याच कार्यकर्त्यांबद्दल पॉझिटिव्ह बोला. नक्की निश्चितपणानं या पॉझिटिव्ह बोलण्यानं एकही माणूस आपल्याला खचणार नाही, बुजणार नाही, त्या ठिकाणी थांबणार नाही. थांबणाराला पळवा, पळणाराला आणखीन जोरात पळवा आणि येणारी निवडणूक जिंका. जिंकण्यासाठी सर्वजण आपण सक्षम आहोत. त्या ठिकाणी या निवडणुकीचं तंत्र आज आता आपण सोपल साहेबांना शिकवण्या इतकं मोठे नाही. 1985 पासून ते लढत आहेत. यापूर्वी त्यांनी 2 निवडणुकांमध्ये उमेदवाराचे प्रतिनिधी म्हणून काम केलंय. अशा पद्धतीनं अनेक निवडणुकांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. ते 1985 मध्ये लढवलेली निवडणुकी त्यांना माहिती आहे आणि 2024 मध्ये लढवायची निवडणूक देखील त्यांना माहिती आहे. तंत्रज्ञानात बदल झालाय, सगळ्या गोष्टींना झालेला बदल, निवडणुकीचे आयाम बदलले, पण सोपल साहेबांनी त्या ठिकाणी स्वतःला आत्मविश्वास त्या ठिकाणी इतका पक्का ठेवलाय की तो आपल्याला जिंकून टाकून देणार आहे आणि आपल्याला लढायचं आहे आणि जिंकायचं आहे. एवढंच बोलतो आणि माझं मनोबल संपवतो. जय हिंद, जय महाराज. धन्यवाद. यानंतर वैरागबाबांचा धन्यवाद सन्माननीय मकरंद बालक निंबाळकर यांना विनंती की आपण आपल्या स्टाईलमध्ये या ठिकाणी आजच्या या संवाद मेळाव्यासाठी उपस्थित असलेले कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रकाशजी गोंडकर, तुम्हाला सर्वांची या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व वडीलधारी मंडळी, तरुण दोस्त,
आतापर्यंत सर्वांनी आपले विचार मांडले की विधानसभा लढवत असताना कशा पद्धतीने आपल्याला काम करायचं आहे आणि ते काम करत असताना ज्या काही अडचणी येणार आहेत त्या अडचणीवर मात कशी करायची. कारण तुमच्याकडून माझ्याकडनं तुमच्या अपेक्षा आहेत, परंतु ते आत्ताच काही जास्त बोलायचं नाही. ज्यावेळेस इलेक्शन लागेल पुढून काय आल्यानंतर आपण बोलू. कारण एकदाच बोलल्यानंतर पुन्हा त्याची तलत झाली नाही बोलायची. आणि माझ्या वैराग भागातील 72 मतदारांनी वैराग भागाचा हाबडा काय असतो ती यावेळेस लोकसभेला दाखवलेला आहे. त्यामुळं आदरणीय साहेबांनी आजपर्यंतच्या राजकीय जीवनामध्ये काम करत असताना कधी कोणाच्या खिशाला चाट लागू दिली नाही. सर्वसामान्य माणसाचं काम करत असताना कधी कोणाला त्रास होऊ दिला नाही, कधी गुंडगिरी केली नाही, कधी दहशत निर्माण केली नाही. परंतु ह्या 5 वर्षाच्या काळात आपण बघत असताना त्या समोरचा लोकप्रतिनिधी प्रत्येक गावात किरकोळ पावगी जरी बांधलं झालं तरी तिथं लक्ष घालून गुन्हे दाखल करण्याची प्रवृत्ती ही मागील 5 वर्षात आपण बघितली. प्रत्येक काळात त्रास झालाय, परंतु तो त्रास आपण सर्वांनी 5 वर्ष सहन केलाय. आता फक्त 1 महिना राहिलाय आणि घाबरू नका. घाबरलेला ती घाबरते, त्याला भिवून कुणीच राहायचं नाही. शहरातल्या सर्व महाराज साहेबांच्या कार्यकर्त्यांना विनंती आहे, शहरात फार मोठी टीम आहे साहेबांची, परंतु दबून तुम्ही राहू नका. कारण मतदार आपल्या पाठीमाग आहे आणि ते मतदार ह्या वेळेस आदरणीय साहेबांना निवडून आणल्याशिवाय राहणार नाही. आज आता मगाशी नागेश अण्णांनी किस्सा सांगितला की काल परवा टीव्हीच्या ह्याच्यात काहीतरी तक्रारी झाल्या श्रीमंतांच्या बंगल्यावर मिटिंगला असताना त्यांच्यावर 307 गुन्हा दाखल केला. आणि त्या समजल्यानंतर आम्ही सर्वजण साहेबांसहित सगळेजण त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला जाऊन बसल्यानंतर तो खोटा गुन्हा दाखल केलाय. त्याच्या बाबतीत साहेबांनी स्पष्ट सांगितलं की इथून पुढच्या काळात जर खोटा गुन्हा कोणावर दाखल झाला तर आम्ही सर्व कार्यकर्ते येऊन या ठिकाणी ठिय्या आंदोलन करू. पण ते साहेबांनी आता मनावर घेतलेलं आहे. पहिलं बी होतं, परंतु जर प्रत्येक कार्यकर्त्याला जर त्रास झाला तर त्या ठिकाणी स्वतः साहेब सुधीरभाऊ असतील, योगेश मालक असतील, त्या ठिकाणी हजर राहतील याची ग्वाही आम्ही तुम्हाला या ठिकाणी. कारण सर्वांनी सांगितलं की आपल्याला नम्रपणाने जायचंय, नम्रपणाने जायचं, पण पुढचं नागो झाले की आपल्याला जरा नाग व्हावं लागतं. कारण लय बी साम म्हणून आपल्याला थोडा दंड बी द्यावा लागतो, त्याच्याशिवाय चालतच नाही. कारण तरुण पिढी आज तुमच्या बरोबरची माणसं वयस्कर माणसांना ते बरोबर आहे, पण तरुण पिढी जी आहे त्यांना प्रत्येक ठिकाणी त्रास होत असताना त्यावेळेस आपण शांतही बसलं नाही पाहिजे, तसंच त्याचं उत्तर दिलं पाहिजे अशी मी साहेबांना विनंती करतो. आणि आपण हे इलेक्शन लढत असताना इलेक्शन जिंकणार तर आहोतच, परंतु साहेबांना माझी विनंती आहे की इलेक्शन झाल्यानंतर ज्या ज्या गोष्टी या 5 वर्षात कार्यकर्त्यांना त्रास झाला त्यांना आपण जागे त्याशिवाय आपण राहायचं नाही. कारण एवढा त्रास कार्यकर्त्यांना झालाय, त्या त्रासाला बदला आपण घेतला पाहिजे. कारण तुमची भूमिका फार महत्त्वाची आहे. ज्यावेळेस आपण पुन्हा म्हणता जाऊ दे आपली प्रवृत्ती तशी नाही, आपण सांभाळून घेतलं पाहिजे, पण 30 माणसं पण आपल्या लोकांनी बसली. त्यामुळं जशाला तुझं मला ज्यांच्या म्हणून त्रास झाला सर्वसामान्य माणसं आहे त्यांना आपण द्यायचं नाही, ज्या लोकांनी त्रास दिलाय त्या माणसाला त्यांची जागा दाखवून द्यावी लागेल. आणि आपण त्या पद्धतीनं इथून पुढे
काम करताल अशी अपेक्षा बाळगतो. जास्त काय बोलत नाही, एवढंच बोलतो आणि बाजूला सांगतो. जय हिंद. यानंतर ज्यांच्या भाषणाची आपण अतिशय आतुरतेनं वाट पाहता त्या आपल्या सगळ्यांचं लाडकं नेतृत्व आदरणीय सफर साहेबांना विनंती आहे. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. कहो तिरछे. छत्रपती शिवाजी महाराज फोटोग्राफर बसा. आजच्या या आपल्या संवाद मेळाव्याचे अध्यक्ष माननीय ज्यांनी माझ्या विचारांचे केले नागेश्वरकडे होते कापडी शंकरदेवकर त्याचबरोबर पुढे प्रवीण कारणकर उपस्थित सगळे माझ्या वयाचे ज्येष्ठ सरकारी आणि बाकीची सगळी तरुण मित्र आणि भगिनींनो आणि पत्रकारांनी, जसा आपण लोकसभेला आपली निवडणुकीची भूमिका ठरवायची म्हणून सगळ्या ज्येष्ठ आणि तरुण सहकार्यांना या ठिकाणी आमंत्रित केलं आणि त्याच्या आधी 15-20 दिवस महिनाभर अनेकांची फोनवर बोलत होतो आणि कानुसार त्यांचाही घेत होतो. ते माझं मत विचारायचे, मी त्यांना माझं मत सांगायचं, त्यांचं मला सांगायचं आणि अशा चर्चेतून एक वेगळा माहोल तयार झाला. फोनच्या बाबतीत आमचे कमलाकर पाटील सर म्हणले तर पूर्वी लँडलाईनचा नंबर सुद्धा माझा त्यावेळी उत्तर वार्षिक मतदारसंघ होता. प्रत्येक गावाच्या सहकार्यांना माहित होता. त्यावेळी पहिला नंबर होता माझा 163, त्याचा झाला परत 363, परत 32, 22-32 आणि जेव्हापासून हे आलं त्यावेळेस पासून मी रात्री अपरात्री सुद्धा म्हणजे झोपमोड होती किंवा कुणाची तरी करमणूक होती किंवा रुबाब वाढतो म्हणून त्याचा रुबाब वाढवा म्हणून मी त्याचा म्हणून कारण केव्हा कुणावर काय प्रसंगी ते सांगता येत नाही आणि त्याच्यासाठी एक उत्तम साधन आहे. तसं आणीबाणीच्या प्रसंगासाठी उत्तम साधन आहे, तसं अनेकांचं करमणुकीचं पण साधन आहे.
आपला दृष्टिकोन कसा त्या पद्धतीने याच्याकडे बघावा लागतो. पण माझी सवय जुनी, पण काही वेळेस समजा माणूस राहुरीला गेला, काही वेळेला गेला, त्यांनी मिस कॉल बघून परत फोन करत माझ्या नंतरच्या. म्हणजे त्यामुळे मी कुणाच्या टच मध्ये नाही असं नाही. अनेक जण मला 5 वर्ष जरी आपण म्हणजे 2.5 वर्ष होतो सत्तेवर, की आपली सत्ता कोरोनामध्ये सगळ्यांना धीर देण्यात आणि एकमेकाला आधार देण्यात केला. काही वेळेस मी रोज 5-25 फोन करायचं, पुढचा कॉलला तर सांगायचं, ते म्हणायचं का केला नाही, मी आहे जेवण म्हणून. आपल्याकडे आपलं पण आहे, ज्याला केलं ते उचलला याचा अर्थ आहे विश्वास सोडायचा. सगळ्यांनी धीर देण्याचं, औषध उपलब्ध करून देण्याचं काम केलं. आपल्या इथं अनेक ठिकाणी अन्नचंद्र आपल्या सहकार्याने बाकी शहरात चालू. सामाजिक काम करण्याचा पाया मूळ कैलासवासी यशवंतरावजी चव्हाणांच्या विचारसरणीतून या महाराष्ट्रात निर्माण झाला. आदरणीय कैलासवासी बाळासाहेब ठाकरे सुद्धा म्हणाले 80% समाजकारण करा आणि उरलेल्या 20% राजकारण. त्याची नेते मंडळी महाराष्ट्राची जी विचारसरणी आपल्याला दिली, त्याच्यापासून आपण कुणीच कधी भारतात घेतलेले नाही. त्याच वाटेवरून आपण सगळे पुढे चाललो. लोकसभेला आपण वर्क फ्रॉम होम बरेच जणांनी केले. घरी बसून काम दाखवणे म्हणते, ज्याला आपली टांग लावणं म्हणते, पैलवान म्हणते. काही जणांनी तसा पण प्रयोग करून पाहिला. काही आपल्यासारखे उघड मोकळे चाल झालेले ते उघड आहे, सगळेच काही उघड येऊ शकत नाही. अनेकांना कुठेतरी त्यांचा भोंगडा आढळलेला. मी सुद्धा सांगत असतो, माझ्याबरोबर उघड येऊन कुठं काय अडकला तुझं नुकसान होऊ नये. माझ्या अज्ञात अडकलेला हात काढून घेईल, मगच माझ्या मागून. तोपर्यंत जे काय करायचंय ते तुझ्या मनात काय आहे ते कर. आणि लोकांनी दाखवून दिलं. लोकसभेचा राग हा शेतकऱ्यांचा जसा होता तसा व्यापाऱ्यांचा सुद्धा होता, तसा कामगारांचा होता, तसा शेतमजुरांचा होता. तसाच राग समाजातल्या असा एक जात सांगा धर्म सांगा की कुणाचा यांच्यावर राग नव्हता आणि आजही नाही. अशी एकही जात धर्म नाही. पण त्रासच तेवढा दिलाय त्यावर. आणि या 2.5 वर्षानंतर त्रासाचा गडगड झाला. आर्थिक बाबतीत असो, सामाजिक बाबतीत असो, कोकणाचा पाऊस तर ह्या पावसापेक्षा होतो खरं. लोकसभा मध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार 31 निवडून आले. 30 आले, एक परत आला आणि मग लाडकी बहीण आली. तोपर्यंत काय बहिणी सावत्र होत्या का मारक्या होत्या, मग आता लाडक्या झाल्या, त्यावेळेस मारक्या होत्या. बहिणी बहीणच आहे, प्रत्येकाची बहीण लाडकी. आपली संस्कृती तर अशी आहे की आपली सख्या असो
नाही तर मानलेली असतो, मानलेली तर शक्तीपेक्षा जास्त संस्कृती तिला 1500 रुपये खुश करायला निघाले. लोकांना सगळं माहिती आहे. इकडे 1500 रुपये द्यायचे, तिला लागणार काही बघत ते 30 रुपयाने वाढले. 700 डबा वाढलाय. कालच एक व्यापारी हा व्यवसायाची सांगत होता. इकडे लाडका भाऊची मागायचा पुढं 1500 बहिणींना बी कळतंय, भाऊजीला बी कळतंय. त्याच्यामुळं सामान्य जनता आता हुशार झाली. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव केला. इतक्या वर्षानंतर राजकीय आणि सामाजिकदृष्ट्या कोणीही आघाडी राहिलेलं नाही. तरुण पिढीकर त्यांना रोजच्या रोज माझ्या पिढीपेक्षा जास्त माहिती गोळा करायची सवय. त्याच्यामुळे कोणीतरी याला फार मोठं प्रबोधन करावं, शांतपण शिकवावं असं काही राहिलं. सकाळी कुठलंही चॅनलला होतं तरी महाराज बाबांचं प्रबोधन चालूच असतं. त्यामुळे कुठं देवळात जाऊन ऐकावं असं मी काही राहिलं नाही. अशी सगळी एक त्याला सामाजिक जाणीव प्रगल्भ करायचं काम इतक्या वर्षात महाराष्ट्र झालेलं आहे. त्यामुळे लोक आता हुशार आहेत. जशी लोकसभेची निवडणूक आपण जिद्दीनं लढवली, तसं या निवडणुकीचं तुला काय करायचं म्हणून तुम्हाला मी काय कुठल्या पक्षाकडे तिकीट मागितलेलं नाही. कारण आता ते माझं वय राहिलेलं नाही. तिकीटाच्या आता कुठली तिकीट ऑनलाईन नाही. त्याच्यामुळं आपण लढलोय उघडपणे महाविकास आणि त्यामुळं जो काही तिन्ही पक्षाचे नेते या महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या संदर्भात निर्णय घेतले तो आपण सगळे आपल्याला मान्य आहे. कारण त्याच्या पाठीमागे एकच होती की आता हे जुलमी सरकार तर मोठा शब्द सगळ्यात पापी असतात त्यात काही चांगलं काम करणारे कुठं पण आपण आपल्या तालुक्यापुरताही सांगतो की सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर हा भस्मासूर झालेला आहे. तो गाजल्याशिवाय आता आपल्याला संपत्ती मिळवण्याचा एक ठराविक मार्ग कुणाचा उद्योग नाही, कुणाची शेती नाही, कुणाची नाही, कुणाचा कष्ट नाही. तर एक मर्यादा माझं ते माझं तुझं ते माझं ही प्रवृत्ती ज्यावेळेस बळावते त्यावेळेस कुठेतरी हाणून मारायला आणि कुठल्याही जसं माप भरावं लागतं. 100 पाप झाल्यावर श्रीकृष्णाने सुदर्शन
हवस वाढलेली आहे. कुठं केव्हा प्रत्येक माणसाला असं वाटतं की कवा रात्री माझा उतारा त्यांच्या नावाला उतरायचा. अशी परिस्थिती आहे डॉक्टर. आणि त्या गोष्टीला माणसं काय करायचं. हे काय माझं मोठेपण सांगत नाही. मी पण आज 45 8 निवडणुका लढवल्या पाहिजे. म्हणून तुम्ही लढवा म्हणलं तर नक्की होईल. पण कधी असा विचार आला नाही की आपल्या शेजारी येथे एक 5 एकर आहे, इकडे 1 एकर आहे. हे जरा बरोबर नरसिंहदादा देशमुख मास्टर म्हणायचे आपले गावाचे आमदार. ते मार्केट कमिटीचे पहिले चेअरमन. तिथपासून प्रकाश गुंडोटे, भागवतराव गेला, मुंडे जाधव होते, कितीतरी लोकांनी चेअरमन म्हणून काम केलं. म्हणजे माझ्यापर्यंत. पण आज जे मार्केट यायला आवडणं आणि परिस्थिती इतकी खालावलेली परिस्थिती या कुणाच्याही कारकिर्दीत कधीच नव्हती. कधीच नव्हती. या तालुक्याचा शेतमा तिथं आल्यावर त्याचा मालक तो शेतकरी आहे. त्याच्या विक्रीचं काम आडते करायचं आणि खरेदीदारांनी सणावळी लावून तो माल खरेदी करायचा. तर या बार्शी तालुक्यात लक्ष्मी फुले ह्याच्या पुढं भावच जाऊ द्यायचं नाही म्हणून जर कोण स्वतःच तिथं पोट भरायला लागला बघायचं पण एकूण आपण. मुख्य माणूस जर अशा पद्धतीने वागत असते आम्ही उद्योगधंदे करून येतो कुणी आठवलं. पण लोकांसाठी कोणता हप्ता घात काढून नाही. प्रामाणिकपणे करा ना. मैदानात स्पर्धेच्या उतरा भाव बोलतात. त्याच्यामुळं सगळीकडे ही आपली परिस्थिती कधी आपल्यापैकी अनेक पदाधिकारी असताना त्यामुळं तुम्ही सगळ्यांनी जिद्दीनं तसं लोकसेवेला खचून काम केले. काही बघितलं नाही. ओमराजा निवडून आलाच पाहिजे आता चंद वाढला आणि प्रामाणिकपणे काम केलं. 5-5 पोकळ्या एका वेळेला ठिकाणी ते लोकांनी होती. पण आपल्याला एक जण सुद्धा म्हणता नाही आपल्या पोकळ्याचं काय. उलट मला अभिमान आहे अनेक गावात म्हणजे जवळच सगळीकडे आपल्या कार्यकर्त्यांनी आपल्या ज्याची ज्याची ताकद आहे त्याच्याकडनं पैसे वर्गणी म्हणजे एकमेकाच अशी गोळा करून ते काम केलं. सांगितलं होतं बोकडून काय बोकडून एक दिवसातून झालं तर इथेच जायचं ना. आणि आता देत असले तर का खाऊ नये हा पण भाग आहे. म्हणजे आपलेच पैसेच आहे.
लूट आपलीच झालेली आहे. पैशाची प्रलोभन असो नाही तर जेवणावरची असो तो जो खर्च होणार आहे सर्वसामान्य माणसाची लूट केलेली आहे आणि त्या लुटीची लूट करायचा आपल्याला पुरेपूर माहिती अधिकार. त्याच्यामुळे त्याच्यातही काही मागं पुढे बघायचं कारण नाही. पण आपला उद्देश हे जुलमी वर्तणूक ही कायमची बिमोड करण्यासाठी आणि येणाऱ्या 25 वर्षाच्या पिढीच्या भवितव्यासाठी पालखी तालुक्यासाठी विधानसभेची निवडणूक महत्वाची आहे. मी पंचायत डॉक्टरांनी शहरात पुढे गेलेले आहेत. माझ्या मागणं असलेले 10 वर्षांनी साथीला आलेले झालं की आपलं आज जे आपण जगायचं आहे ते आपल्या तरुण पिढीच्या भविष्यासाठी तिला एक शिस्त तिला एक दृष्टिकोन एक वेगळ्या वाटेनं जाण्याची मार्गदर्शनासाठी या निवडणुकीचं महत्व हा आपल्या सर्वांना मिळेल त्या पद्धतीनं सगळ्यांनी आपापल्या परीनं जगायला पाहिजे. अजून चिन्ह आता बदललं चिन्ह आपल्या डॉक्टरने मागायला सगळ्यांच्या त्यावेळेच्या भावनामुळं एक काय माझ्या मनाने केलं ठीक आहे असा अनेक वेळा झाला. माझ्या मनाने कधी केलं माझा शीत आघाडीचं जे धोरण ठरेल त्या पद्धतीने आपल्याला पुढे जाईल. मला कुणी अंकल घ्या अंकल घ्या असं कुणी काही सांगितलेलं नाही. मला विचारणा द्यायला मी म्हणतो तुम्ही एकत्र बसणार आहे तुम्हाला योग्य वाटेल तर निर्णय घ्या तो स्वीकारायला आणि त्याप्रमाणे वागायला मी तयार आहे. आणि माझे सहकारी सुद्धा त्याच पद्धतीने पुढे जायला तयार आहे. वरिष्ठांना मी सांगून कसं आहे तुतारीला आपल्या घरात ठेवलं पण राजे ऐका ऐका तुतारीवाले हातवाले मशालवाले सगळे तिघ एका ठिकाणी आहेत. त्यांच्या बोलण्यानं त्यांच्या चर्चेतनं जे काही आता त्यांचा खर्च चालू आहे तुतारीवाल्यांना वाटलं मी बरा आहे मशालवाल्यांना वाटतं मी आहे मशालीकडच आहे. उद्या हातवाले म्हणले तुम्ही बाजूला व्हा याला हात देऊ तो हात हातात घ्यायला तयार असलं पाहिजे. आता आपला काही चॉईस काय नाही आपल्याला चॉईस आपला काही करायचं ज्येष्ठ नेत्यांच्या चॉईसवर असं जायचं आधी व्हायचं आणि बदल त्यामुळं आपल्याला वाचन करायचं आपलं उद्दिष्ट एकच की या प्रवृत्तीचा काय
मी शासनाला म्हणतो मला राजकारणासाठी कोणाची लेकरं पाहिजे म्हणून मी शासनाला राहणार भांडण करायला सांगा तिला 2 मिनिटं लागत नाही आणि आपले कार्यकर्ते ते आक्रमक आहेत त्यांना नाही आपण वडला का असला तर बेभानपणे काय होईल सांगता येत याची जाणीव मला आहे आणि म्हणून मी प्रत्येकाला शांततेच्या संयमाच्या मार्गाने जाऊन म्हणून सांगत होतो अन्न करायला काही वेळ लागत नाही त्याचे रिफ्लेक्शन त्याचे परिणाम परत 10 वर्ष होल्ड केलेल्या माणसांना सगळे तिथे जावं लागतं किशोररावाच्या निवडणुकीत मी प्रचार प्रमुख होतो ते निवडून आले त्यावेळी त्याच्या बांधकामाचे झाले शहरात त्याचा कार्यकर्त्यांना त्या भांडणात सापडलेल्या मी वकील म्हणून 5 वर्ष माझ्या खात्यानं तिथे लावून लढवतो हा माझा वैयक्तिक अनुभव परिस्थिती फारस 6 महिने लक्ष देतं परंतु कारण नसताना आता शिकलेली मुलं आहेत शिकायला लागलेली मुलं त्यांना कुठेतरी संधी असते त्यावेळेस त्यांच्या पोलीस केसमध्ये त्यांचा रेकॉर्ड निघून नोकऱ्यावर परिणाम होणे सगळे दृष्टिकोन ठेवून आपण काळजी काय करतो म्हणजे काय करतो तरुण पिढीची काळजी करायची म्हणजे हीच काळजी करायची दिवस मला सांगता येत नाही का तुझं काय काम नाही ना काय त्यांना म्हणून पण राहता उठता किती वेळ लागतो मला वेळ लागतो का आता आजपट्टी कोण देत नाही वेळ लागत नाही बिघडवायला वेळ लागत नसतो सुधारवायला वेळ लागत नाही वाईट करायला वेळ लागत नाही चांगलं करायला वेळ लागतो एखाद्याला उमेदवाराला पाळायला कष्ट कमी असते निवडून आणायला जास्त आहे ते कष्ट आपल्याला हे घ्यायचे हे सांगण्यासाठी हा सगळ्यांचा तुमचा आमचा संवाद मिळावा म्हणजे तुमच्या मनातला आणि माझ्या मनातल्या हा सूर एक झाला तर ही गाडी सुराला लागेल याच्यासाठी हा संवाद मिळाला तुम्ही आला पाऊस असताना अनेक जण दिसत आहे आमच्या विजय बाबू तिथं काठी टेकून अजून गणितपणे आलेलं आहे कुठे विलासे बाबू बसा अशा अनेक जण दिसत आलेले काम आहे अनेकांच्या तरी सुद्धा एवढं संख्येनं सगळे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण मोठ्या उत्साहाने या ठिकाणी आला खूप आनंद वाटला की आपल्या सगळ्यांच्या मनात जी भावना आहे उत्स्फूर्तपणा तो उत्स्फूर्तपणा या विधानसभेच्या मतदानापर्यंत आपण कायम ठेवावा